नेट स्कूल अकॅडमी तर्फे मला एक टेन्शन असं होतं की कोर्स कसा कम्प्लीट होईल आणि ट्रेनिंग कसं होईल, झाल्यानंतर शिकवायचं कसं, शिकवल्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट कशी करायची. आणि मुळात माझा गणिताचा 100चा आकडा होता, 36चा आकडा होता. तो 100चा कसा करायचा हे मी विचार केला आणि मला परफेक्शन झालं पाहिजे. मग मी व्हिडिओ वगैरे छान केले, ट्रेनिंग पण छान केल्या, सुरुवात केली. मी जास्त काही बोलत नाही, पण एकच सांगतो शॉर्ट बट स्वीट की नेट स्कूल अकॅडमी तुम्हाला जे छानपैकी सिलेबस देते, ट्रेनिंग देते ना, तसं कुठेच भेटणार नाही. मी खूप फिरलो, महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा परिषद तर्फे सुद्धा फिरलोय. तर खूप महाग आहे हा जो सिलेबस आहे ना, खूप महाग आहे आणि हा अतिशय माफक ट्रेनिंगमध्ये, माफक दरामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने प्लस अकॅडमीचे जे सगळे संचालक आहेत, ट्रेनर आहेत, ते अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवतात. बाहेर तुम्हाला याच्यामध्ये पैसा घेऊन तुम्हाला 100% फसवणूक होईलच, याचा मी प्रॅक्टिकली अनुभव घेतलेला आहे. मात्र तुम्हाला रिप्लाय पण देणार नाही ट्रेनर की कुठल्या गणितामध्ये कसं सॉल्व्ह करायचं, कुठलं गणित कसं समजवायचं. ओके, काही मुलांना पोलीस भरतीचा असेल, IBPS असेल, स्कॉलरशिपचे, तुम्हाला मी सांगतो स्कॉलरशिपचे माझे 6 मुलं राज्यात आलेत आणि आताच मला काल ट्रॉफी आली आहे सर. मी तुम्हाला सांगतो 9 ट्रॉफी आलेल्या आहेत मला महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेतर्फे. तर MTS चे पण मुलं आलेले आहेत. तर हे 2री, 3री, 4थी, 6वी, 7वीचे मुलं एकदम छानपैकी सॉल्व्ह करतायत. त्यांना पुस्तकं दिले होते, त्यांनी पुस्तकं पण छान केलेली आहेत. आणि सर्वात महत्वाचं, मला रात्री 2 वाजेला जरी असं वाटलं की मला करमत नाही नेट स्कूलचं काही वैदिक मॅथचं हे एक्झाम्पल नाही समजलंय, तर मी त्याचं व्हिडिओ पटक्यात पाहतो आणि परत मी रिवाइज करतो की नाही हे असं याप्रमाणे करायला पाहिजे. तर एकंदरीत सांगायचं ऑनलाईन असं काही बोलत नाही, कारण की शेवटी सर माझ्या समोर आहेत. आवाज येतोय का व्यवस्थित? हा, मध्ये मध्ये ब्रेक होतोय सर. आता ही सगळी आपल्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी रजिस्टर्ड झालेली टीचर्स आहेत आणि या सगळ्यांचं टार्गेट आहे की आता 15 ऑगस्टच्या निमित्ताने आपलं स्वतःचं सेंटर सुरू व्हायला पाहिजे. करेक्ट. सो याच्यामध्ये या सर्वांना तुमच्याकडून आता एक अपेक्षा आहे की आपण 1 वर्षभर आणि खूप अनुभवाने खूप छान पद्धतीने बॅचेस चालवत आहे. रिसेंटली मला वाटतं आता ज्या 2 बॅचेस चालवल्या त्याच्यातून कशा पद्धतीने मुलं मिळवलीत किंवा कशा पद्धतीने त्यांना मुलं मिळवण्यासाठी काय काय स्ट्रॅटेजीज वापरता येऊ शकतील आणि तुमचा काय एक्सपिरियन्स होता त्याच्यामध्ये. सो या पद्धतीने थोडंसं गायडन्स करा त्यांना एक लास्ट मिनिट मध्ये की त्यांना कशा पद्धतीने मुलं मिळवता येऊ शकतात, त्याच्यासाठी काय काय स्ट्रॅटेजीज वापरू शकतात तुम्ही ज्या अनुभवल्या होतात आणि त्याच्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आले, हे थोडंसं त्यांना शेअर करा सर. मी ऍक्टिव्हिटी घेणारा शिक्षक आहे, प्राथमिक शिक्षक असल्यामुळे. तर मुळात मला मुलांचं आकर्षण केंद्रित करणं फार महत्वाचं आहे. मुलांना आकर्षित करण्याची टेक्निक्स मी नेहमी शोधत असतो आणि त्याच्यामध्ये आवाज येतोय ना क्लिअर सर्वांना? हा, म्हणजे मला थंब दाखवून द्या, नाही तर काय मी बोलत असेल आणि आवाज येणार नाही. ठीक आहे. तर मुलांचं आकर्षण केंद्रित करण्याची पहिले कला तुम्हाला शिकावी लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज करावं लागतील. आता मुलांना स्टोन पेपर सीझर हा एक गेम असतो. ओके, तर स्टोन पेपर सीझर हा गेम तुम्ही वैदिक मॅथच्या गणितामध्ये जर कन्वर्ट केला, जसं मुलांना स्टोन म्हटलं तर त्यावेळेस तुम्ही म्हणायचं की हा क्यूब आहे. ओके, मग तो स्टोनला क्यूब शेप दाखवायचा, हा क्यूब आहे. आणि पेपर म्हणजे काय की नंबर्स, ऑड नंबर्स. मग स्टोन आणि पेपर असं जर गेम खेळला तर मुलांना मी जर सांगितलं की स्क्वेअर, 2चा स्क्वेअर किती रे, 2चा स्क्वेअर. ओके ओके, ऑड नंबर, स्क्वेअर ऑड नंबर, स्क्वेअर ऑड नंबर. मग मुलं स्क्वेअर चेंज करत जातात. मी जसं सांगितलं की 2चा स्क्वेअर 4, ओके 4 का स्क्वेअर, 4 का स्क्वेअर क्या आएगा 16. ओके, 16 का स्क्वेअर. मग जो आउट झाला तो मुलगाला, ज्याला हँग होतो ना, त्या हँग झाल्यानंतर त्याच्या पालकांना कळतं की नेमकं लॉजिक कुठे लावायचंय. दुसरा विषय असा आहे की जेव्हा आपण वर्गामध्ये किंवा तुम्ही कुठे फॅमिलीमध्ये असाल किंवा गल्लीमध्ये असाल, मी मुलांना बोलून घ्यायचो आणि त्यांच्या बरोबर गणिताचे वेगवेगळे खेळ खेळलेले आहेत. तर त्यावेळेस क्यूब कसा बनवायचा, ऍडिशन आहे, डॉट मेथड आहे. डॉट मेथडचे तर तुम्ही विचार करणार नाही, अशा जसं आपण आमच्या भाषेत त्याला बित्तू खेळणे म्हणतात, तर तसं आम्ही डॉट मेथडने ऍडिशन शिकवली मुलांना.
आणि त्यामुळे मुलं आकर्षित झाले. आणि मी फक्त स्पेशल 10 मुलांची बॅच घेतली. त्या मुलांना सांगितलं की तुम्हाला एकच महिना माझ्याकडे फ्री ऑफ चार्जेस क्लासला यायचंय. दुसऱ्या महिन्यापासून फी द्यावी लागेल. एक महिन्यात जर तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही यायचं नाही. पण एका महिन्यात मी पूर्ण नेट स्कूल अकॅडमीचे जे काही मॅजिक्स आहेत, जे आपल्याला लास्टचे 26 का 28 नंबरचा व्हिडिओ आहे वाटतं, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर ते मी त्याची ट्रायल केला होता. तर त्याच्यामध्ये माझ्या 10च्या 10 मुलांना वैदिक मॅथ्स समजलं. 10 पैकी 7 मुलं टॉपला आले आणि 6 मुलांना स्कॉलरशिप मिळाली महाराष्ट्र शासनातर्फे. तर ते वैदिक मॅथ्सचा हा एक फायदा मी करून घेतलाय. आणि तुम्हाला जास्त विद्यार्थ्यांची संख्या जर हवी असेल तर तुम्हाला जे आता रील्स बनवतो आपण, ओके, तसे रील्स बनवलेत मी. जे 10 सेकंदाचे, 20 सेकंदाचे, 40 सेकंदाचे रील्स बनवले की ऍडिशन, सबट्रॅक्शन याचे प्लस मल्टिप्लिकेशन. आणि स्पेशली 7th स्टँडर्डच्या मुलांना, म्हणजे जे ऑड स्टँडर्डचे मुलं आहेत, 5th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, 11th स्टँडर्ड, या ऑड स्टँडर्डच्या मुलांना आपण गणिताचे वेगवेगळे गेम्स शिकवा, तरच हे मुलं तुमच्याकडे आकर्षित होतील. 8वीचे मुलं होणार नाही, 6वीचे पण होणार नाही. तो लेवल वेगळी असते अभ्यासाची. पण खास करून 4थी, 5वी, 7वी आणि 9वीच्या मुलांना तुम्हाला जर आकर्षित करायचं असेल तर तुम्हाला तुमचं वैदिक मॅथ्स हे स्पोर्ट्समध्ये, गेम्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि ते आम्ही केलंय. बरेचसे मुलं त्याच्यामध्ये झाले. ऍक्टिव्हिटी बेसवर तुम्ही वैदिक मॅथ्स शिकवा. तुम्हाला 100% थिअरॉटिकल वैदिक मॅथ्स शिकवू नका, ऍक्टिव्हिटी बेस शिकवा. ऍक्टिव्हिटी बेसवर तुम्हाला 100% रिझल्ट मिळतील. मी आजच सरांना हे पाठवलेत, व्हिडिओ, फोटोज पाठवलेत सर. येस, तर असे बरेचसे फोटो आहेत, तुम्ही जॉईन करू शकतात, पाहू शकतात. थँक्यू. थांबा जरा, करतो तुम्हाला नंतर. सर थँक्यू व्हेरी मच. मला काय म्हणायचंय की कुणा टीचर्सना काही बोलायचंय का, म्हणजे सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर आता विचारून घेऊया, नंतर आपण ChatGPT कडे जाऊया. तुमचे काही प्रश्न आहेत? हा सर, मला विचारायचा एक प्रश्न. सर, गेम एक तुम्ही सांगितला स्टोन पेपर सीझर, पण अजून कुठल्या प्रकारचे गेम असे घेऊ शकतो की जेणेकरून पोरांमध्ये? बरोबर. सापशिडीचा गेम माहिती सर्वांना? हो. सापशिडीच्या गेम मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन होत असते. ओके, ऍडिशन, सबट्रॅक्शन होत असते. मग त्याच्यामध्ये जो डायस असतो, तो डायस मध्ये ज्याला जेवढे डॉट्स आले, फॉर एक्झाम्पल एखाद्याला 4 डॉट्स आले, तर 4 डॉटचा मी स्क्वेअरचा गेम खेळणार आहे. 4 डॉट्स म्हणजे मी 4 पडला की त्याचा स्क्वेअर करायचा 16. चल, तुझा 16 नंबर लिह. 16 नंबर लिहिल्यानंतर आता बघ, तुझा टर्न येईल ना, तेव्हा 16चा तुला स्क्वेअर रेडी करून ठेवायचा आहे. ओके, नंतर जर त्याला 3 आला तर त्याला 16चा क्यूब तयार करायचा. त्याला आयडिया द्यायची की तुला 16चा क्यूब करायचं मी शिकवलंय वैदिक मॅथ्स मध्ये. बघ बरं, मग त्याची आपण ऍडिशन देतो, त्याचा मल्टिप्लिकेशन करायची एक सिस्टम आहे, तुम्हाला माहिती आहे, क्यूब करायची. तसं त्याला शिकवायचं. मग हा गेम खेळत असताना असेल तर ते क्यूब करेल, मुलगा स्क्वेअर करेल. आवाज ब्रेक झाला. ब्ल्यू हाऊसचा मुलगा ऑड नंबरचा स्क्वेअर करेल आणि येलो हाऊसचा मुलगा इव्हन नंबरचा स्क्वेअर करेल. थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे मला वाटतं आपल्याकडे सर, त्यामुळे आवाज ब्रेक होतोय बऱ्यापैकी. सर्वांना नाही, ब्रेक होतोय, आवाज ब्रेक होतोय. ओके. सर, आपण एक असं सेशन ठेवू शकतो का अशा टीचर्ससाठी? कुठले गेम सर कसे करतात ते? हा, म्हणून तर आपल्या फॅमिलीमध्ये, म्हणून तर मी आता सर आले तर तोच एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी एक प्रॅक्टिकल सेशन असं आपण बघू शकतो का की कसे इन्व्हॉल्व करतात सर, गेम्स कसे असतात, म्हणजे आम्हाला पण तशी आयडिया येईल आणि आम्ही इन्व्हॉल्व करू शकू पोरांना, पण तसं कॅप्चर करू शकतो त्यांचं लक्ष. मी काय केलं माहिती का, माझ्याकडे साहित्य कमी असायचं, तर मी एक लाकडाची पाटी असते ना, त्याच्यावर खडूने मी ड्रॉ करून घेतला. खडूने मी नंबर ड्रॉ करून घेतले. ओके, आणि डायस घ्यायचो. डायस ज्या नंबरवर पडला त्याचा स्क्वेअर बनवायचा. आवाज येतोय सर्वांना? क्लिअर येतोय आवाज? हो सर, येतोय क्लिअर आवाज, परंतु मधूनच ब्रेक होतोय.
तुमचे आयडियाज खूप छान आहेत सर, ते ऐकायला आम्हाला खूप उत्सुकता वाटत आहे. ते आम्हाला खूप म्हणजे हेल्पफुल पण होतील. आपण माईक म्यूट ठेवूया. सर सध्या घराच्या बाहेर येऊन आता आपल्याजवळ बोलायला लागले, तर त्यांचे आयडियाज घेऊया. येस येस, हा सर करा. आता भरपूर एक गणिताचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे ज्या मुलांना गणिताची बिलकुल आवड नाहीये आणि भीती आहे, अशा मुलांना गणिताचे जे शेप्स आहेत त्या शेप्स मध्ये समजा स्क्वेअर द्यायचा, बॉक्स द्यायचा, त्या बॉक्सच्या याच्यावर नंबर लिहायचा 1 2 3 4 5 असे किती बाजू आहेत, एकूण 8 बाजू असतात. ओके, तर मग 6 बाजू असतात, 6 बाजूंना नंबर लिहून द्या कुठलाही. तो नंबर दिल्यानंतर घरात तो गेम म्हणजे तुमच्या क्लासमध्ये तो गेम खेळा. तो डायस म्हणायचा त्या बॉक्सला आणि त्याला फिरवत 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 त्याला फेकायचा. फेकल्यानंतर जो नंबर आला तो नंबर लक्षात ठेव. आता तुझा जो पार्टनर आहे बाजूचा, त्याला जो नंबर येईल तो नंबरची ऍडिशन केल्याबरोबर त्याचा स्क्वेअर सांगायचा. म्हणजे 16 + 60 32 चा स्क्वेअर सांग. एवढ्या फास्ट मेथडने त्याला गेम सांगायचा. मग त्या मुलांना आजच्या स्थितीला 32 चा स्क्वेअर बनवण्याची जी पद्धत आहे ती आधी लर्न करावी लागेल. ती जेव्हा पाठ होते ना तर 32 चा स्क्वेअर तो पटक्यात सांगतो. म्हणजे आपल्याला लिहायचं नाहीये, आपल्याला ओरली आधी मुलांकडनं करून घ्यायचंय. आणि मॅडम तुम्ही जसं विचारलं मला कुठल्या स्टँडर्डच्या मुलांसाठी सांगताय गेम्स, कारण की इयत्तेनुसार गेम वेगवेगळे आहेत बरं का, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी. आवाज येतोय सर्वांना? येस येतोय येतोय. आणखी कोणाला काही सरांना स्पेशल प्रश्न विचारायचा आहे? सर तुम्ही सेकंड, थर्ड आणि फोर्थ स्टँडर्डचे पण बोलले तुमच्याकडे हे आलेत म्हणून सर्टिफिकेट्स ऑर ट्रॉफी, बट ते वेदिक मॅथ्स थ्रूच तुम्ही केलेत काय? नाही, 4th स्टँडर्डला फक्त आपण वेदिक मॅथ्स ऍड केलेला आहे. 3rd स्टँडर्डचे सीबीएसईच्या मुलांना आपण थोडासा प्रयत्न केलाय, त्याच्यामध्ये डॉट मेथड आपण यूज केलेली आहे. ते पण मुलांची परीक्षा आपण घेतली की जे मुलं वेदिक मॅथ करू शकतात अशा मुलांची आपण एंट्रन्स घेतली की जे मुलं क्रीम लेवल आहेत, क्रीम म्हणजे ज्यांचा IQ चांगला आहे, बुद्धिमत्ता चांगली आहे, पालकांचं बॅकग्राऊंड चांगलं आहे, ते पण अभ्यास घेण्यासारखे आहेत, अशा 10 मुलांची बॅच बनवायची आणि त्याच मुलांना वैदिक मॅथचे बेसिक गोष्टी सांगायच्या, म्हणजे ऍडिशन, ओके, ऑड आणि इव्हन नंबर, एवढ्याच नंबर इन्फॉर्मेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन एवढ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यावरती पुढचे फॉर्म्युले ऍड केले नाहीत, फक्त 3rd स्टँडर्ड सीबीएसई. थँक्यू सर. ओके, आणि 1st स्टँडर्ड साठी फक्त नंबर इन्फॉर्मेशन द्यायची. हॅलो, हा बोला सर. तुम्ही 1 महिना फ्री मध्ये शिकवलं मुलांना म्हणलं होता, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय काय शिकवलं एका महिन्यामध्ये? व्हेरी गुड, खूप छान प्रश्न आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही माझं राजकीय बात बताओ असं झालंय. ठीक आहे, आता सांगतो. याच्यात बघा, आधी मी प्लॅनिंग करून घेतली एका महिन्यात काय करायचंय. मी 4 आठवडे ठरवले. ओके, 1 तारखेपासून सुरुवात केली. 1 तारीख ते 8 तारखेपर्यंत मी मुलांना नंबर वर्क आधी शिकवलं, म्हणजे त्यांना प्राईम नंबर्स, ओके, नंतर हे प्राईम नंबर्स वगैरे हे सगळे सांगितल्यानंतर प्रत्येक नंबरचा एक चार्ट देऊन दिला मी प्रिंट करून त्यांच्या हातात. हा चार्ट रात्री झोपताना, सकाळी उठल्यानंतर, ब्रश करताना तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे असं मी त्यांना सांगून दिलं. ओके, याच्यानंतर मी त्यांना स्क्वेअर्स आणि क्यूब ही कॉन्सेप्ट समजवली. स्क्वेअर काय असतो आणि क्यूब काय असतो या 8 दिवसामध्ये. पहिल्या 2 दिवसामध्ये नंबरचे इन्फॉर्मेशन सांगितली. दुसऱ्या 2 दिवसामध्ये मी त्यांना स्क्वेअर आणि क्यूबची कॉन्सेप्ट सांगितली. काय असते कॉन्सेप्ट लक्षात घ्या. स्क्वेअर कसा बनवायचा ते सांगायचं नाही, क्यूब कसा तयार होतो ते फक्त सांगायचंय. ओके, दुसरी गोष्ट, हे पुढचे 2 दिवस झाले. पुढचे आता 6 आणि 7वा दिवस हे लक्षात घ्या. 5व्या आणि 6व्या दिवशी, 5व्या आणि 6व्या दिवशी मागच्या 2 दिवसांचं जे शिकवले आहे त्याची मी ओरल टेस्ट घेतली, ओरली टेस्ट. ओके, 7व्या दिवशी ओरली टेस्ट झाली. त्याच्यामध्ये 10 पैकी किती मुलांना समजलंय याची परीक्षा घेतली आणि आपलं सेल्फ इव्हॅल्युएशन केलं की आपल्याला आपण जे मुलांना सांगितले ते व्यवस्थित डिलिव्हर होतंय की नाही. याच्यामध्ये मी क्रायटेरिया ठरवून दिला. 4 गोष्टी क्रायटेरिया ठेवला. पहिलं, समोरच्या मुलाला कॉन्सेप्ट समजल्यावर त्याचा रिप्लाय बरोबर होता का, तुम्हाला अपेक्षित असलेला रिप्लाय बरोबर होता का. जर हो असेल तर झालं. हा पहिल्या मुलाचा 10 पैकी पहिला मुलगा. दुसरा विषय,
त्या मुलाने तुम्ही 5 प्रश्न दिले होते, 5 पैकी किती प्रश्न सोडवले, आणि ते 5 प्रश्नांपैकी 4 प्रश्न जर त्याला येत असतील म्हणजे तुम्ही जे शिकवताय ते योग्य दिशेने जात आहे. त्याच्या लक्षात पण आले त्याच्या लक्षात आलंय. तिसरी गोष्ट ती त्याचा रॅन्डम एक क्वेश्चन मी तयार करेल. रॅन्डम क्वेश्चन म्हणजे काय? स्क्वेअर म्हणजे क्यूब आणि क्यूब म्हणजे स्क्वेअर, मग क्यूब म्हणजे स्क्वेअर असेल म्हणजे बोलताना त्याला गोळून विचारायचं, कारण की त्याचं कॉन्सन्ट्रेशन सी आहे का हे चेक करायचं. आणि मॅथमध्ये कॉन्सन्ट्रेशनच फार महत्वाचं आहे. एक वेळा फ्लक्च्युएट झाला म्हणजे सगळे फॉर्म्युले विसरला, असा त्याचा विषय झालं. मग ते इव्हॅल्युएशन केलं. मग असं मी एका वहीवर लिहून घेतलं की या मुलाला जमलं, या मुलाला जमलं नाही. मग त्याचा प्रॉब्लेम काय? मग तो मुलगा एक तर स्थिर नाहीये, त्याला फिजिकल प्रॉब्लेम आहे, मेंटली प्रॉब्लेम आहे, किंवा मग तो जास्त आगाऊ आहे, खोडकर आहे, असं काही आपण म्हटलं. मग अशा मुलांसाठी जास्तीचे मॅथ्सचे वर्क दिले, म्हणजे ऍडिशन 50 ऍडिशनचं पनिशमेंट दिली मी. 50 ऍडिशन सॉल्व्ह करायचे आहेत 30 मिनिटामध्ये. हा 7व्या दिवशी, म्हणजे एका तासाच्या ट्युशन मध्ये 30 मिनिटाची पनिशमेंट टाइम असतो माझा, पनिशमेंट टाइम. म्हणजे 50 ऍडिशन त्याला सॉल्व्ह करायचे आहेत, जेणेकरून त्याला हॅबिट झाली पाहिजे. 8व्या दिवसाचा विषय असा आहे की आवाज येतो व्यवस्थित? नाही, माझा 5G नेटवर्क आहे. तुम्ही ना काय करा, तुमचा जो माईक आहे ना बोलल्यानंतर बंद करा, मग तुम्हाला आवाज क्लिअर आहे. ओके. तर 8व्या दिवशी हे रिव्हिजन केलं मी. आता पुढचं सांगतो. 9व्या आणि 10व्या दिवशी मी न्यू कॉन्सेप्टला सुरुवात करतो, वैदिक मॅथची न्यू कॉन्सेप्ट. मग त्याचं नाव आहे डॉट मेथड. मग डॉट मेथड म्हणजे काय? मग त्याच्यावर मी ऍक्टिव्हिटी घेतली. मी ऍक्टिव्हिटी कशी घेतली की मुलांना कोण शिकवतं? आई वडील. काय शिकवतात? वारंवार एकच गोष्ट परत परत करायची. ओके. झाडू काम परत परत करा, जेवणाचे ताट परत परत धुवा, कपडे परत परत घडी करा. मग मला 12 तास झालेत टीचिंग करून. 12 तासापासून टीचिंगच चालली. हो, आता 13वा तास सुरू आहे, म्हणून आवाज थोडासा घसा थोडा कोरडा झालाय, सॉरी. तर याच्यामध्ये काय की आता तुम्ही डॉट मेथड मध्ये काय की आपल्याला काम रिड्यूस कसं करता येईल, शॉर्टकट कसं करता येईल, आणि मुलं शॉर्टकट शोधतात. थँक्यू सो मच. आमचे मॅडमांनी पाणी दिलं. थँक्यू. असं असतं. चला, तर मग शेवटी माझ्या यशामागे मिसेसचाच हात आहे, दुसरा कोणाचा. त्यामुळे मी फार एवढे मेहनत करू शकतो. पण मी काय विषय होता? डॉट मेथड. डॉट मेथडची मी ऍक्टिव्हिटी घेतली. मग त्यांना मी एक गोष्ट सांगितली की एक गदाप्रसाद होता. तो काय करायचा? तो पाठीवर ओझं ठेवून जायचा, म्हणजे कंटिन्यू जात असल्यामुळे ना त्याला कंटाळा. काय केलं त्याने? असं काहीतरी शोध लावला की तेच ओझं एखाद्या वस्तूवर ठेवायचं आणि ती वस्तू ओढायची. मग ते ओढण्याचा त्याने प्रयत्न केला, तर ते स्क्रॉल झालं. मग ते सोपं झालं. माझं सोपं करण्यासाठी त्याने काय केलं? काहीतरी पर्याय यूज केला. मग तसंच मी तुम्हाला ऍडिशन साठी तुम्हाला एक पर्याय सांगणार आहे, आणि त्याचं नाव आहे डॉट. मग या डॉटला काय म्हणतात की नो हॅरेसमेंट, म्हणजे कुठल्याही प्रकारची हॅरेसमेंट नाही. मग कशी सर? मग वैदिक मॅथ्स मध्ये एखादी मोठी ऍडिशन जर आली ना, तर तिला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला डॉट यूज करावा लागतो, आणि डॉट जर यूज केला तर आपली हॅरेसमेंट कमी होऊन जाते. मग मी त्यांना एक 10 ऍडिशनचे नंबर देऊन दिले, 4 अंकी, आणि त्यांना फक्त मी सांगितलं की 10 सेकंदात तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. होईल का कुणाकडनं? सांगा मला. हॅलो. हा सर, येतोय आवाज. नाही, आवाज येतो. मी मध्यंतरी थोडे प्रश्न विचारत असतो बरं का, म्हणजे कसं आहे, मला माहिती आहे तुमचा स्वयंपाकाचा टाइम आहे, कोणी कांदे कापत असेल, कोणी काय कापत असेल, आणि फक्त ऐकत असेल, मला माहिती. पण मी एक फक्त प्रश्न विचारला की ऐकू येतंय की नाही तर काय समजणार नाही. तर मग ही ऍक्टिव्हिटी घेतली. या ऍक्टिव्हिटीमध्ये मुलांना लक्षात आलं की अरे बापरे, 10 4 डिजिट नंबर 10 सेकंदामध्ये पॉसिबलच नाही सर सॉल्व्ह करणं. ओके. मग मी याच्यासाठी काय केलं? 10 टाळ्या वाजल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, सेकंड नुसार. मग त्याच्यामध्ये मुलांना कॉन्फिडन्स लो झाला.
मग त्यांना काय लक्षात आलं की आपण हे सॉल्व्ह करू शकत नाही. आता इथेच आपल्याला चान्स मारायचा आहे. काय इथेच आपल्याला स्किल दाखवायचंय. आपण त्यांना सांगायचं बघा घड्याळीचे काटे तुम्ही काउंटिंग करा, मी सॉल्व्ह करतो. सॉल्व्ह करून दाखवायचं 10 ऍडिशन, 10 डिजिटचे 10 ऍडिशन पटक्यात केली 10 सेकंदात. 4 सेकंदामध्ये तुमचं ऍडिशन होतं. 4 सेकंदामध्ये ऍडिशन झाल्याबरोबर ते मुलं विचार करतात सर ही कुठली टेक्निक तुम्ही युज केली. मग मुलं मराठी मीडियमचे असतील, इंग्लिश मीडियमचे असतील किंवा सीबीएसईचे असतील, ICCS असतील, IGCSE असेल, IB असेल, कुठलाही स्टडी, पण ऍडिशन तर सगळीकडे एकच आहे ना. मग त्यावेळेस मुलांना कॅरी ओव्हर ही कॉन्सेप्ट व्यतिरिक्त पण एक कॉन्सेप्ट आहे. मग त्या कॉन्सेप्टचं नाव आहे डॉट मेथड. म्हणजे डॉट मेथड म्हणजे काय, कॅरी ओव्हरचं टेन्शनच नाहीये. फटक्यात डॉट ठेवले, ऍडिशन केली, संपला विषय. मग मुलं आकर्षित होतात आणि ऍडिशन सुरू करतो मी 11व्या दिवशी. ओके, मग 11, 12, 13 डॉट मेथडची प्रॅक्टिस घेतो. 14व्या दिवशी डॉट मेथडची परत टेस्ट घेतो. माझी पहिली 6 तारखेला टेस्ट झाली होती, आता 14 तारखेला एक टेस्ट होते. मग परत तशीच मी सबट्रॅक्शन मध्ये करतो 20व्या दिवशी. अशीच परत ऍक्टिव्हिटी घेतो 22व्या दिवशी आणि अशीच परत ऍक्टिव्हिटी घेतो 25व्या दिवशी. अशा माझ्या 5 ते 6 ऍक्टिव्हिटी होतात. आणि मग लास्ट टेस्ट घेतो मी 30व्या दिवशी म्हणजे 30 तारखेला. तर त्या टेस्टमध्ये या 5 रिझल्ट, याचा ग्राफ आणि त्या मुलांची शिकलेले जेवढं नॉलेज आहे त्याची युनिट टेस्ट, अशी पूर्ण युनिट टेस्ट घेतली की त्यांच्या आईवडिलांना मी तो रिझल्ट मोबाईलवर PDF मध्ये पाठवून देतो. म्हणजे तुमचा हा अभ्यास, तुमच्या मुलाचा हा ग्राफ आहे. पहिल्या दिवशी त्याला एवढे मार्क्स होते, 10 पैकी 2 मार्क पडले होते, आता त्याला 10 पैकी 10 पडतायत. 30व्या दिवशी त्याला 50 मार्काची प्रश्नपत्रिका दिली, 50 पैकी त्याला 48 मिळाले आहेत, 48 मार्क्स मिळाले. मग आई वडील पण खुश होतात, मुलं पण खुश होतात आणि प्लस मुलं सांगतात. ही जी मॅजिक आहे ना, हीच मॅजिक ते शाळेत सादर करतात त्यांच्या वर्गामध्ये. मग ते मुलं म्हणतात हे कुठून शिकला, नेट स्कूल अकॅडमी. मग कम टू द नेट स्कूल अकॅडमी, वी विल लर्न मोर. थँक्यू. सर आपण एका फॅमिलीमध्ये आहोत आता आणि तुम्ही मला तो एक एक्सपिरियन्स शेअर केलाय ऑलरेडी तुम्ही मला की मे, जून आणि जुलै, आता जुलै संपतोय. सो या स्ट्रॅटेजीने जर आपण गेलो तर काय पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात. कारण इथे जी आपण सगळी फॅमिलीमध्ये आलो तर कुठे ना कुठेतरी नॉलेज तर बेस्ट देणारच आहोत, प्रश्नच नाहीये, पण कुठेतरी अर्थार्जन पण प्रॉपरली व्हायला पाहिजे. आणि मग तो कॉन्फिडन्स नसतो आपल्या टीचर्सना की एवढे मिळू शकतात किंवा मी एवढी फी मागू शकतो. तर मला वाटतं तुम्ही तो आता आजचा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करावा की मे, जून, जुलैमध्ये साधारणपणे या पद्धतीने किती आउटपुट मिळालं. एक फॅमिलीमध्ये आहोत आपण आता जनरल, सो त्यांनाही वाटेल की अरे हे शक्य आहे या पद्धतीने. करेक्ट ना सर? हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्हाला जर चांगली एकदम चांगलं उदाहरण सांगतो. आता सगळ्यात भगिनी आहेत, सगळ्या महिला आहेत, सर्वांना माहिती जनरल विषय. साध्या ब्युटी पार्लर मध्ये आणि प्रोफेशनल एका बेस्ट क्वालिटीच्या काय पार्लर असेल, दोघांमध्ये फरक काय, AC वगैरे क्वालिटी सगळ्या गोष्टी असतात आणि बोलण्याची पद्धत. मग तसं जर तुम्हाला ज्या मुलाकडनं नाहीये त्या मुलाकडनं 3000 रुपये जर फी जर आकारायची असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने प्रेझेंट व्हावं लागेल. तो मुलगा देणारच आहे, फक्त तुम्हाला त्यांच्याकडनं काढण्याची स्किल पाहिजे. पहिला विषय काय की त्या मुलाला तुम्ही हे जे 30 दिवसाचा डेमो आहे हा डेमो एक वेळा द्यावा लागेल. दुसरा विषय, तुम्हाला मुलांची क्वांटिटी ठरवावी लागेल. मी 15च मुलांची बॅच घेणार आहे, मी 20च मुलांची बॅच घेणार आहे, 10 मुलांची बॅच घेणार आहे. एका मुलाची फी 7,000 रुपये फी आहे. 7,000 रुपये प्रमाणे 10 मुलांची केली तर 70,000 रुपये होतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी द्यायच्या आहेत. पहिलं त्याला डिवोशन द्यायचंय, दुसरं त्याला मटेरियल द्यायचंय आणि तिसरं इव्हॅल्युएशन परफेक्ट करायचंय त्या मुलाचं. त्याला जमायलाच पाहिजे. त्याला जे जमत नाहीये ते त्याच्या आईवडिलांना दाखवायचंय. तुम्हाला तुमच्या मुलाला हे जमत, आता तुमच्या मुलाला जमवून घेतलेलं आहे हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय की मी हे त्याच्याकडनं करून घेतलंय. ज्या दिवशी तुम्ही असं प्रूव्ह करणार त्यावेळेस 100% तो पॅरेंट तुम्हाला पैसे देऊन जाईल. तो तुम्हाला डायरेक्ट फोनपे नंबर विचारतो, सर फोनपे नंबर सांगा, मी तुम्हाला 50% पैसे आता देतो, 50% पैसे एका महिन्याने देतो. अशा पद्धतीने व्यवहार होईल. दुसरा विषय,
जेव्हा तुम्ही कुठल्या स्टँडर्डचं सांगताय मला, कोणी सांगेल का की कुठल्या स्टँडर्डला किती फी घेतली पाहिजे? हॅलो, झोपले का? हाच प्रश्न होता माझा की कुठल्या स्टँडर्डला किती फी घेतली पाहिजे, आणि दुसरं म्हणजे की सर ड्युरेशन किती, म्हणजे जर सपोज 7,000 तुम्ही चार्ज करता आहात तर आपण किती महिन्यामध्ये हे शिकवलं पाहिजे, ते एक फक्त सांगा. बघा, एखादा मुलगा जर डिवोशनने पूर्ण अभ्यास करायचा, पूर्ण सिलेबस, तर त्याला 3 महिने द्यायचे, 90 दिवस. 90 दिवसापैकी 10 दिवस त्याला फ्री ऑफ चार्ज शिकवायचा आहे. 11व्या दिवशी त्यांना मीटिंग करायची, सर 10 दिवसामध्ये आम्ही मुलाला असं असं शिकवलेलं आहे, आमच्या याप्रमाणे सिलेबस चालणार आहे, तुम्हाला 11व्या दिवशी फी द्यायची आहे. ओके, तर त्या 10 दिवसामध्ये जर त्या मुलाचं मन बदललं, तर त्या मुलाचं मन बदललं, समजा 7,000 फी, त्याला 10% फी द्यायलाच लावायची, 700 रुपये. आणि त्याला ते वैदिक मॅथचं पुस्तक पहिल्याच दिवशी देऊन द्यायचं. पहिल्याच दिवशी 700 रुपयाचं घेऊन त्याला वैदिक मॅथचे दोघंही पुस्तकं द्यायचे आणि त्याला सांगायचं की हे पुस्तक रोज आणायचं आहे तुला माझ्याकडे. ओके, आणि तुला जे ऍप दिलेलं आहे ते ऍप पण फॉलो करायचं आहे. प्लस मी 15च मुलं काय सांगितले तुमच्या बॅचमध्ये, कारण की तुम्हाला प्रत्येक मुलाला स्वतःच्या मुलासारखा फॉलोअप घ्यायचा आहे, तरच ते पैसे देतील, नाहीतर फी देणार नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही असा विचार कराल की नेट स्कूल अकॅडमीचं ऍप आहे आणि ते करतील काही प्रॉब्लेम, तसं नाही. फॉलोअप इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द स्टुडंट, बिकॉज नावडे आफ्टर कोविड मेनी स्टुडंट्स आर फेसिंग द phobia of maths, so that's why they are not able to understand the concept of addition, subtraction, dot method, cube method, cube root. They are not understanding, त्यांना समजत नाही. म्हणून तुम्हाला त्यांना समजवण्यासाठी काउन्सिलिंगचे पुस्तकं वाचायची आहेत. ते पण मी वाटल्यास मी सरांशी बोलतो, काउन्सिलिंग कशी करायची, त्यांना कशा पद्धतीने सांगायचं. हे बघा, आपण चुकीचं काम करत नाहीये, पण बरोबर काम करण्यासाठी 2 गोष्टी ऍडजस्ट करून सांगितलेल्या बऱ्या असतात. ओके, आणि हे शेवटी आपण धर्माचं काम करतोय. वैदिक मॅथ्स इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस, म्हणून आपण ते टेन्शन घ्यायचंच नाही. आता मी तुम्हाला सांगतो, 4th स्टँडर्ड साठी फीज आहे 5,000 रुपये. ओके, त्याची 2 महिन्याची फी 5,000 रुपये आहे. त्याच्यामध्ये 2500 रुपये विद्यार्थ्याला आता द्यायचेच आहे. 2500 रुपये मला असे नाही घ्यायचे, 2,499 रुपये अशी फी घ्यायची आणि 4,999 रुपये अशा प्रमाणे फी फायनल करायची. ओके, दुसरा विषय, तुम्ही त्याला शिकवत असताना त्या मुलाच्या जवळ बसून तुम्हाला सॉल्व्ह करायचे. मी पुन्हा सांगतो, त्या मुलाच्या जवळ बसून, प्रत्येक मुलाच्या जवळ बसून तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. आणि मुलांचा ग्रुप बनवा. बॅच बनवत असताना त्याचा ग्रुप बनवा, तोच मेसेज पाठवा की आज हे सॉल्व्ह झालंय, हे सॉल्व्ह झालेलं नाहीये, हे सॉल्व्ह कसं करायचं ते पण व्हिडिओ पाठवा. जर 2-3 व्हिडिओ तुम्ही पाठवले ना, तर पॅरेंटचा तुमच्यावर भरोसा होतो की नाही, हे बरोबर सांगतायत, या पद्धतीने आपण घेतलं पाहिजे. आलं लक्षात? आणि ऑलरेडी आपलं नेट स्कूलचं ऍप आहे, त्याच्यात भरपूर रेकॉर्डिंग आहे मुलांसाठी, म्हणून काही टेन्शन नाही घ्यायचं. पण पॅरेंट्सची तुम्ही काउन्सिलिंगचं आधी शिका. वैदिक मॅथची काउन्सिलिंग का झाली पाहिजे हे सांगा त्यांना. सर, तुम्ही स्टँडर्ड वाईज बॅच केली होती का कॉमन मुलांची एकत्र, म्हणजे पहिलीचा, दुसरीचा किंवा 4थी 5वी असं एकत्र घेतलं, असं काही सांगता येईल का? नाही, मी फक्त 4थी 5वी 6वी सेपरेट. अच्छा, म्हणजे 5वीचे वेगळे, 6वीचे वेगळे बसवायचे, 7वीचे वेगळे असं का? येस, सेपरेट. स्पेशलायझेशन डॉक्टर, MBBS वेगळा, कार्डिओलॉजिस्ट वेगळा, ऑर्थोपेडिक वेगळा, न्यूरोलॉजिस्ट वेगळा. सर, म्हणजे 4, 5, 6 वेगळे बसायचे आणि 7, 8 असेल त्यांना वेगळं घ्यायचं का? शिकवणार तर आपण तेच आहेत, शिकवणार तर तेच नाही मॅडम, तसं नाही करायचं. बघा, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, समजा तुमच्याकडे 7th स्टँडर्डचे 2च मुलं आले आणि 5th स्टँडर्डचे 10 मुलं आले, तर सर्वात जास्त स्पीडने काम कोण करणार आहे? 7th वाले 2. बरोबर. कॉन्फिडन्स लूज कोणाचा होणार आहे? 5th मुलांचा, 5th स्टँडर्डचा कॉन्फिडन्स लूज. बरं, कॉन्फिडन्स लूज झाल्यावर मुलगा उद्या येईल का? नाही, त्याला वाटेल आपल्याला जमत नाही. करेक्ट, जमत नाही, मग तो फी देऊन जाईल का? ओके सर, आलं लक्षात? सायकोलॉजी येस. हा, तुम्ही याच्यात एक काम करू शकता.
याच्यात एक काम करू शकता, जर तुम्हाला जॉईन करायचं ना 6वी 7वी सोबत करा, 4थी 5वी सोबत करा. आणि हे केव्हा करायचं? मे जून जुलैच करायचं, ऑगस्ट सप्टेंबर करायचं नाही, हे लक्षात ठेवा. का? कारण की 4थीचा मुलगा 5वीत जाणार असतो, 5वीचा मुलगा 6वीत जाणार असतो. आलं लक्षात? आणि याच काळामध्ये ते मुलं त्यांनी घेतलेलं जे नॉलेज असतं ना ते विसरून जातात. ते पूर्ण खेळण्यामध्ये बिझी असतात, शाळेचं टेन्शन नसतं, घरचे ओरडत असतात. त्यामुळे त्यांना एकच सिलेबस असतो, काय? फक्त वैदिक मॅथ्स, दुसरा सिलेबस नसतो. आता तर जुलै सुरू झालाच आहे. जुलैमध्ये जर तुम्हाला बॅच सुरू करायची असेल तर तुम्ही ट्राय करा की 4th स्टँडर्डची सेपरेट बॅच बनवा, 5th स्टँडर्डची सेपरेट बॅच बनवा, 6th स्टँडर्डची सेपरेट बनवा. आणि जर कंबाईन करायची असेल तर नियोजनाप्रमाणे करा. काय करायचं नियोजन तुम्हाला सांगतो, पण आता ते नियोजन तुम्हाला प्रेझेंटेशन करावं लागेल. असं ओरली सांगितलं तर तुम्ही लिहिणार नाही सर. ऑनलाईन मग कसं? त्याचं नियोजन प्लॅनिंग वेगळं आहे. सर जर आता जसं अबॅकसला लहान मुलांना पाठवतात 5 वर्षाच्या 6 वर्षाच्या, तर जर काही पॅरेंट्स माझ्या घराच्या साईडला जे आहेत तर ते जर आपल्याला अप्रोच झाले की नाही तुम्ही आमच्या मुलांना शिकवा, जे 6-7 वर्षाचे आहेत, 1ली 2री 3री, तर अशा मुलांना आपण काय शिकवू शकतो का घेतलं पाहिजे का अशा मुलांना? मुळात या मुलांना जे लर्निंग आउटकम असतात ना मॅडम, महाराष्ट्र शासनाचे किंवा सीबीएसईचे, त्या लर्निंग आउटकम नुसार तुम्हाला घ्यावं लागेल. आणि मग त्याला तुम्ही वैदिक मॅथची जोड लावू शकता. पण सुरुवातीला त्यांना 6, 7 आणि 8 वर्षाच्या मुलांना खूप भीती असते मॅडम. त्यांना लिहिण्याची पण भीती असते, त्यांना खूप गेम्स खेळावेसे वाटतात. त्यामुळे तुम्ही वैदिक मॅथची जर जॉईन करायचं असेल तर आधी अनुभव घ्यावा लागेल तुम्हाला. मी त्याचं सेपरेट सेशन सांगेल, दॅट इज सिक्रेट फॉर ऑल. हो सर, पण म्हणजे नाही का हे जे आता अबॅकसला पाठवतात ते 6 वर्षाच्या वरच्या मुलांना. Abacus is different. Why? Because Abacus is having a separate protocol for teaching maths. Okay, it is using bytes. ते एक इक्विपमेंट यूज करतात. आपण कुठल्याही प्रकारचे इक्विपमेंट यूज करत नाही. इव्हन आपण हात पण मोजत नाही, आपण हे पण काउंट करत नाही, बोटं पण यूज करत नाही. ते बघा त्यांचं तुम्हाला सांगतो, अबॅकसचं सरांना करता आहेतच, पण ते थंबचं यूज करतात, थंबचं कनेक्शन सांगतात, नंतर ब्रेन कनेक्शन सांगतात. ते सायकोलॉजी करून मग त्याच्यावर ऍक्टिव्हिटी घेतात, गेम्स खेळतात आणि मग मॅथची सुरुवात करतात. असं सुरुवात करत नाही. मग आपल्याला तशा ऍक्टिव्हिटी शिकून घ्याव्या लागतील. मग तसं सरांशी बोलतो, जर वेळ मिळाला तर आपण तशी ट्रेनिंग करू. हा, कारण 1-2 पॅरेंट्स ज्यांना कळाले की आता मी करतेय किंवा तर त्यांनी अप्रोच झालेत मला की बाबा आमचा मुलगा अबॅकस करतोय, आता एवढ्या लेवल झाल्यात, नंतर तुम्ही शिकवणार का? पण मग सर मला असं वाटतं त्यांच्यामध्ये कन्फ्युजन नाही होणार का? म्हणजे जे अबॅकस करून आलेत त्या मुलांना वैदिक मॅथ शिकवताना कन्फ्युजन होऊ शकतं ना? नाही, त्यांना कन्फ्युजन नाही करायचं. त्यांना काय सांगायचंय की तू जे करतोय ना ते बरोबर आहे, पण तुला जे शिकवलंय ना ते फक्त ऍडिशन शिकवली, तुला फक्त सबट्रॅक्शन शिकवलंय. हे लक्षात घ्या बरं का. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन एवढंच शिकवलेलं आहे आणि डिव्हिजन शिकवलेलं आहे. वैदिक मॅथ्स मध्ये त्याच्या पलीकडे शिकवलेलं आहे मॅडम. किती सूत्र आहेत आपल्या वैदिक मॅथ्स मध्ये, कोणी सांगेल का? 16 आणि 13 आहेत ना सबसूत्र? बरोबर. हा, 16 आणि 30 आहे ना. मग मला सांगा, हे सूत्र अबॅकसकडे नाहीच आहे. अबॅकसकडे 4 सूत्र आहेत, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. याच्या बाहेर जाऊच शकत नाही ते. समीकरण सोडवायला फार त्रास होतो, फॉर्म्युला यूज करायला फार त्रास होतो, नंतर फॉर्म्युला आठवण ठेवायला फार त्रास होतो. आणि आपल्याकडे आपण योगाची जोड लावलेली आहे. ते 9 लेवलवर पण गेले ना तरी सुद्धा त्यांना फक्त एवढंच माहितीये की ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन एवढंच करायचंय, बाकी काहीच करायचं नाही. पण मला सांगा 6वी 7वी नंतर तर समीकरणं सुरू होऊन जातात, इक्वेशन सुरू होऊन जातात. मग असे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी वैदिक मॅथचे फॉर्म्युले महत्वाचे आहेत. आणि अबॅकसचा विद्यार्थी 4थी पर्यंतच बरा, 5वी नंतर तो मुलगा अबॅकस मध्ये टिकत नाही, कारण की त्याचा सिलेबस वेगळा असतो आणि शाळेचा सिलेबस वेगळा असतो. तो कंटाळून जातो. मग तो सिलेबस जर कनेक्ट करायचा असेल तर तुम्हाला वैदिक मॅथ्सच शिकावं लागेल. आणि वैदिक मॅथ्समुळे त्याचा सिलेबस सोपा होतो. हे मी सीबीएसईच्या मुलांवर इम्प्लिमेंट केलेले. सीबीएसईच्या 8th and 9th स्टँडर्डच्या मुलांना
फार कठीण जातो मॅथ्स, आणि वैदिक मॅथ्स नुसार जर सॉल्व्ह केलं ना तर ते मुलं एका म्हणजे जे इक्वेशनला 10 मिनिटं लागतात त्याला ते 3च मिनिटात सॉल्व्ह करतायत. सर आता माझा मुलगा सेकंडला आहे CBSE ला, तर त्याला पण ऍडिशन आहेत, सबट्रॅक्शन आहेत बेसिक. तर सर अशा मुलांना आपण स्टार्टिंग करू शकतो का? म्हणजे तुम्ही 1 महिन्याचा कोर्स देऊन त्यांना डॉट मेथड जी आता तुम्ही सांगितलं, मग स्कूलला अप्रोच जर झालो तर सेकंड स्टँडर्ड, थर्ड स्टँडर्ड, फोर्थ स्टँडर्ड असं हळूहळू सुरुवात करून ती मुलं आपल्याकडेच नेक्स्ट इयर असं आपण करू शकतो? करू शकतात, पण त्याच्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. त्या मुलांना डॉट मेथडच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी द्याव्या लागतील. कारण की डॉट मेथड बोरिंग नको व्हायला. डॉट मेथड शिकायला फक्त 2 दिवस लागतात. सर मला एक क्वेश्चन सांगितलं. हॅलो. हा सर, ऍक्च्युली मला एक क्वेश्चन आहे की 6th, 7th, 8th इयरच्या मुलाला कितपत योग्य की आपण वैदिक मॅथ शिकवणं? कारण कुठेतरी त्याला ती स्कूल मेथड म्हणजे ऍटलिस्ट तो 4th स्टँडर्ड तरी कम्प्लीट झालं पाहिजे, जेणेकरून आपण त्याला बेसिक जे आहे स्कूल मेथड ती पण आहे ना तितकंच महत्वाचं आहे सर. मग 6th इयर म्हणजे खूप छोटा झाला असं माझं पर्सनल मत आहे. नाही, खूप छोटा आहे ते 6th, 7th. आता काही मुलांचं कसं आहे, प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे. 6 वर्षाचा मुलगा पण आता 6 डिजिटचं ऍडिशन सॉल्व्ह करतोय. काही मुलांचं खूप म्हणजे IQ एकदम हाय लेवल आहे, तो मुलगा स्थिर बसतच नाही. अशा मुलांना तुम्ही डॉट मेथड देऊ शकतात. माझ्याकडे आता 38 मुलं आहेत. 38 मुलांपैकी 2 मुलं असे आहेत, एक दुर्वांग नावाने विद्यार्थी आणि एक हर्षवर्धन नावाने मुलगा आहे. दोघही मुलं 1 मिनिट शांत बसत नाही. त्यांना मला डॉट मेथड द्यावीच लागते. वास्तविक ते 6 वर्षाचे, पण त्यांना डॉट मेथड एक वेळ शिकवली. हे डॉट मेथड आहे, डॉट मेथड पनिशमेंट नाव देऊन दिलंय मी. ते यू हॅव टू कम्प्लीट युअर डॉट मेथड, कम्प्लीट डॉट सांगितलं म्हणजे ते ऍडिशन सॉल्व्ह करून देतात. मग त्याच्यामध्ये काय होतंय, ते स्थिर होतात. पण सगळ्यांना नाही. इट इज नॉट ऍप्लिकेबल फॉर ऑल. ते वैदिक मॅथचा क्लास करत आहे का 6 इयरची मुलं जे आहेत ते करत आहे? नाही, क्लास नाही केला मी क्लास नाही लावला त्यांना मी फक्त माझ्या क्लासमध्ये ते असताना त्यांना मी डॉट मेथडची पनिशमेंट दिली. ओके. की तुला कॅरी ओव्हर न करता तुला हे काम करायचं, कारण की ते मुलं अबॅकसचे आहेत आणि अबॅकसच्या मुलं आहेत ना थोडस फास्ट काम करतात. हो, आणि थोडासा फायदा पण होतो सर. मला नाही वाटत की अबॅकसच्या मुलांना वैदिक मॅथ मध्ये येऊन कन्फ्युजन, उलट त्यांना आणखी फायदा होतो. ते सपोर्टिव्ह होतं सर, ते सपोर्टिव्ह होतं. असं मी तुम्हाला सांगतो, सायकोलॉजिकली मी तुम्हाला सांगतो, ते मुलं काय करतात, जे मुलं मॅथ्स मध्ये असतात ना ते क्रायटेरिया ठरवून देतात. काय हे कठीण आहे, याला नंतर बघू, हे सोपं याला आधी करून घेऊ, असं क्रायटेरिया ठरवतात. आता माझ्याकडे एक मुलीचं नाव मी सांगत नाही, त्या मुलीचं असं आहे की तिची 6 लेवल पर्यंत गेलेली याच्यामध्ये अबॅकस मध्ये, आणि ती सांगत होती की आय विल बी कन्फ्युज इफ आय विल जॉईन युअर वैदिक मॅथ्स. मग मी तिला सांगितलं की यू डोंट गेट कन्फ्युज, यू जस्ट कम फॉर 2 days टू माय क्लास. इफ यू एन्जॉय हा शब्द वापरलाय बरं का मी. वी विल नॉट ट्राय म्हटलं म्हणजे काय झालं, ते कचोरी खाण्यासारखा विषय झाला. वी विल एन्जॉय, हे लक्षात घ्या. मग इफ यू एन्जॉय द क्लास देन यू कॅन कंटिन्यू, अदरवाइज इट्स युअर चॉईस. मग तिने 2 दिवस आली, मी तिला काही एक्सरसाइज दिल्या रायटिंगच्या वगैरे, प्लस मी थोडासा योगा करून घेतला तिच्याकडून, मानेचे व्यायाम करून घेतले. तिला मोबाईल पाहिजे खूप सवय होती, ओव्हर कॉन्फिडन्स होती. मग तिला मी सगळ्या कॉन्फिडन्स पण लूज केला. मग तिला मी मेन लेवल सांगितले की तुझी मॅथची लेवल काय, आणि मग त्यावेळेस तिने जेव्हा एक्सप्लोर केलं, 3ऱ्या दिवशी तिने पैसे देऊन गेले. अच्छा सर, डॉट मेथड साठी काय ऍक्टिव्हिटी सांगितल्यात तुम्ही? डॉट मेथड साठी आपला सगळ्यांना माहिती ना, आपल्या बाटलीचं बुच्च नसतं, बुच, बस त्याला डॉट म्हणायचं. ब्ल्यू कलरचा डॉट, ज्या नंबरवर आला तो तिथे ठेव, चल पुढे, परत पुढे घे, असे 4-5 झाकण ठेवायचे. त्याला सांगायचं, मुलांना कलर लक्षात राहतात, डॉट नाही लक्षात राहत. मुलांना कलर लक्षात राहतात. आणि मग मी ते झाकण घेतलं. मग आता एकाचं रेड कलर, एकाचा ब्ल्यू कलर, एकाचा ग्रीन कलर, असं छान अट्रॅक्टिव्ह कलर घेतले की ज्याच्याने आकर्षण होतं. आणि मग ते कलर मी ठेवले की हा डॉट 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 डॉट, चला पुढे. मग ज्याचा नंबर झाला तो मुलगा पुढे. मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवेल, त्याच्यामध्ये काय केलंय मी, जो व्हिडिओ आहे ना, जे झाकण आहे ना त्याला मॅग्नेट लावलंय, आणि बोर्ड माझा पत्र्याचा आहे.
मग त्याला स्टिक करून देतो. स्टिक लावला का डॉटचा लगेच ठेवला, लगेच डॉट ठेवला, मग आता डॉट काउंट कॅल्क्युलेशन दिस इज द टोटल ओव्हर. म्हणजे मुलांना लिखाणाचं काम नाही, फक्त ऍडिशन करायची, डॉट ठेवायचं आणि कम्प्लीट करायचं. आणि ऑनलाईन साठी सर, हे ऑफलाईन साठी झालं, ऑनलाईन साठी ऑनलाईन साठी तुम्हाला वर्कशीट तयार करायची आहेत, पीपीटी तयार करायची आहे. मुलांना तुम्हाला वर्किंग मॉड्यूल म्हणजे अॅनिमेटेड पीपीटी असते ती तयार केली. जसं तुम्हाला शब्दाने सांगणं, स्क्रॉलिंग बोर्ड असतो ना, रोलिंग बोर्ड, जसं आपण गाडी फिरवतो, गाडीचं मीटर कसं बदलतं, नंबर बदलतो, ओके, तसा नंबर बदलणारा मी एक बनवलेला आहे. त्याच्यामध्ये मी जसा नंबर बदलेल तसं ऍडिशन करत जायची डॉट मेथड मध्ये ऑनलाईनला. सर व्हिडिओ असेल तर पाठवता का तुमचे व्हिडिओ? बापरे, माझे सगळ्याच सिक्रेट ओपन होऊन जाईल बाबा, माझा धंदा कमी होऊन जाईल. नाही हो, तुम्ही तुमच्या एरियात मुलांना शिकवा, आम्ही आमच्या एरियात मुलांना शिकवू. नाही आम्ही आमच्या शिकवू, तुमचं काही हे होणार नाही. एवढंच की आम्हाला खूप छान वाटतं की तुमच्या आयडिया खूप छान आहेत. तुम्ही मला फी द्या, मी तुम्हाला शिकवतो. हो देऊ स्पेशल द्या आम्हाला, सगळ्या तुमच्या स्ट्रॅटेजी सिक्रेट सांगा. डॉट मेथड काम करतो बघा. आपल्याला त्या स्ट्रीप येतात ना फाईलला चिपकवण्यासाठी, ग्रीन कलरची, येलो कलरची, त्याच्यावर नंबर लिहून द्या स्केच पेनने आणि प्रत्येक मुलाचे 5 फिंगरला स्टिक करून द्या. माझ्या आता 5 फिंगर दिसतात तुम्हाला, एका हातामध्ये मोबाईल, तर मग हे 5 फिंगर आहेत, त्याला फक्त ऍडिशन करायला सांगायचे की हे 2 नंबर आहेत, आता थंब आणि हा इंडेक्स फिंगर, या दोघं नंबरला जो डिजिट येतो, समजा थंबला आला असेल 1 आणि इंडेक्स फिंगरला आला 2, तो कुठला नंबर बनला? 12. बोल त्याचा स्क्वेअर. चलो ठीक आहे, आता इंडेक्स कमी केली आणि मिडल फिंगर घेतली आणि थंब घेतला. बोल आता याचा नंबर काय आला? 13. बोलो. ओके 14. ओके 15 हो गया. आता याच्यापासूनच या 5 डिजिट पासून नंबर बनवायचे आणि त्याचे स्क्वेअर घ्यायचे. चला ऍडिशन करा, आता ऍडिशन करा. 12 + 13 + 14 + 15 + 21 + 23. अलग अलग शब्द सर्वांना. हाताच्या हालचालीमुळे मुलांचा ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. जो ब्रेन ऍक्टिव्हेट झाला तर मुलं ऍक्टिव्ह होतात आणि मुलं ऍक्टिव्ह झाले तर ते मॅथ्स कडे जास्त आकर्षित होतात. सर डॉट मेथड आम्हाला शिकवाल का तुम्ही? आहे ना आपले व्हिडिओ. नाही मी काय म्हणत आहे सर, डॉट मेथड ना कसं तुमचे जे व्हिडिओ आहेत ना ऍक्टिव्हिटीचे, आता जे सांगितलं ऑनलाईन साठी पण ऑफलाईन साठी पण, ते थोडस तुम्ही ग्रुपवर शेअर केलात ना, त्या पद्धतीने आम्ही काही क्रिएशन त्याच्यामध्ये नवीन काय करण्यासारखं वाटलं तर करू. मी माझ्या गुरूंच्या पुढे जाऊ शकत नाही, मी गुरूंची आज्ञा घेईल मग तुम्हाला शेअर करेल. हो गुरुची आज्ञाच घ्या. हो गुरुची आज्ञाच घेऊन. माझे गुरु हसतायत, माझी एक बोबडी पळते त्यांच्यासमोर. सर आम्ही समोर तुम्हाला रिक्वेस्ट करताय सर. नाही सरांना त्यांची परमिशन घेऊन तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. सर एक क्वेश्चन अजून असा होता की स्टुडंटचे म्हणजे तुम्हाला असं म्हणत नाही का कधी की तुम्ही एवढं शिकवलं तर मला रेकॉर्डेड व्हिडिओज नकोय किंवा असं कोण ऑब्जेक्शन नाही ना घेत त्याच्यामध्ये, जो आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे नेट स्कूल अकॅडमी? घेतात ऑब्जेक्शन घेतात. त्यावेळी त्यांना काय सांगायचं? ऑब्जेक्शन घेतात, पेरेंट्स पण ऑब्जेक्शन घेतात. पेरेंट्स ऑब्जेक्शन घेतात. पेरेंट ऑनलाईन क्लास करायचं नाही म्हणतात. त्या पेरेंट्सला आपण काउन्सिलिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगून देतो. सोपी पद्धत आहे. सर्वात पहिले 5-6 दिवस त्या मुलाला तुम्ही ऑफलाईन शिकवा. ऑफलाईन शिकवल्यानंतर त्याला ऑनलाईन बसायला लावा तुमच्यासमोर. 1 तास त्याला बसायला लावा त्या क्लासमध्ये. तो टाइम ठरलेला असेल त्यामध्ये, आणि त्याला त्या तुमच्या समोर तो मुलगा काय ग्रास्पिंग करतोय याचं इव्हॅल्युएशन करा. म्हणजे त्यांनी इकडे तिकडे पाहिलं नाही ना, त्याच्याकडेच पाहतोय, मला व्यवस्थित दाखव, 1 तास बरोबर शिकलंय का, मग ते कितपर्यंत समजलं त्याचं टेस्ट घ्या आणि ती टेस्ट घेऊन त्याचा अभ्यास सुरुवात करा. 100% त्याचे आउटपुट चांगले मिळतील. आणि सर ऑनलाईन साठी ग्रुप वाईज कसं करायचं? तुम्ही म्हणताय ना की स्टँडर्ड नुसार 4, 5, 6 स्टँडर्ड वेगवेगळे, ऑनलाईन कसं करणार ते? ऑनलाईन मध्ये आता मी गुगल मीट तर नाही वापरलंय. माझं झूमचं परचेस आहे ऍप, म्हणजे झूमचं लायसन्स मी परचेस केलंय. त्याच्यामध्ये व्हाईट बोर्डचं एक AI म्हणून आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही मुलांना ऑनलाईन मध्ये
फक्त 5th आणि 6th स्टँडर्डची एक बॅच बनवायची, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा. ती लिंक त्यांना देऊन द्यायची. ती लिंक दिल्यानंतर तुमच्याकडे 4 गोष्टी असणं गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट, तुमचं जे वैदिक मॅथचं पुस्तक आहे त्या पुस्तकातला जो सिलेबस आहे तो मुलांना आधी लर्न करून घ्यायचा, की आज आपण काय शिकलोय, उद्या काय शिकणार आहे, परवा काय शिकणार आहे. ओके. मग मुलांना पहिल्याच दिवशी जेव्हा सिलेबस सांगतो आपण, तर सांगत असताना मुलांना सांगायचं की याच्या मध्यंतरी आपण ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. प्रत्येक लेसनवर आपण ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. प्रत्येक आणि जे कठीण टॉपिक आहे त्याच्यावर ऍक्टिव्हिटी जास्तच ठेवायची. ओके. म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो टॉपिक सोपा करता येईल. आपल्याला वैदिक मॅथ्स ऍक्टिव्हली शिकवायचं आहे, लेक्चर टाईप शिकवायचं नाही. मग त्याच्यामध्ये ऑनलाईन साठी मुलांना सर्वात पहिले क्वेश्चन द्यायचे. आता माझे 5 गोष्टी त्या लिहून घ्या आणि त्याच्यानुसारच काम करा. मी ते कोणाला सांगितलेलं नाही, सांगताना झालंय. पहिले मुलांना एंगेज करायचं, शब्द लक्षात ठेवा, एंगेज. सेकंड, एक्सप्लोर. मग इलॅबोरेट. मग इव्हॅल्युएट. बॅटरी लो झाली. एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट आणि इव्हॅल्युएट असे मी 5 पायऱ्या ठेवल्या आहेत वैदिक मॅथच्या. मुलांना मी आधी एंगेज करतो. एंगेज म्हणजे मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन देतो, एक्झाम्पल देतो की हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्याच्यापैकी समजा 20 क्वेश्चन आहेत. 20 क्वेश्चनला मी 100% देऊन दिले. 100% पैकी मुलांना जर 14 क्वेश्चन बरोबर सोडवता आले आणि 6 क्वेश्चन सोडवता आले नाही, म्हणजे त्यांना किती % सोडवता आले नाही ते सांगा. कोणी सांगितलं का मला? हॅलो. काय सर म्हटलं? 20 एक्झाम्पल पैकी 14 एक्झाम्पल मुलांना सॉल्व्ह करता आले आणि 6 एक्झाम्पल सॉल्व्ह करता आले नाही. तर किती एक्झाम्पल त्यांनी सॉल्व्ह केले? किती % एक्झाम्पल त्यांनी सॉल्व्ह केले? 70%. हा, 70%. बरोबर. मग त्या मुलाच्या समोर 14 लिहायचं आणि बाजूला 17 लिहायचं आणि रेड पेनने, आणि त्याला सांगायचं की यू हॅव कम्प्लिटेड युअर 17% डिवोशन टू युअर मॅथ्स. म्हणजे 70% तू चांगलं काम करतोयस, फक्त 30% वर तुला लक्ष द्यायचं. पॉझिटिव्हिटी तयार झाली सर्वात पहिले. दुसरं, एंगेज झाला तुमचा. आता एक्सप्लोर. एक्सप्लोर म्हणजे काय? ऍडव्हान्स एक्झाम्पल द्यायचे. पहिले प्रायमरी लेवलचे एक्झाम्पल दिले, मग ऍडव्हान्स एक्झाम्पल द्या. ऍडव्हान्स एक्झाम्पल मध्ये मुलांना कठीण प्रश्न द्यायचे आहेत. ओके. कठीण प्रश्न म्हणजे काय की समजा आता 3 डिजिट नंबर दिले तुम्ही, तर डायरेक्ट 6 डिजिट नंबर द्या. ओके. आलं लक्षात सर्वांना? हो. आता झालं. हे डेमोचं सांगताय सर तुम्ही? हा, डेमो सांगतोय. 5 स्टेप. हा, 5 स्टेप डेमो. आता ते अडकून गेले. जे डिफिकल्ट लेवल दिलं ना तुम्ही, त्याच्यात ते अडकले. म्हणजे तुमच्या स्कूल मेथडनी करा, कशी मेथड म्हणजे सांगायचं का त्यांना? नाही, स्कूल मेथडच त्यांना सांगायचं, इथून सॉल्व्ह करून दाखवा तुम्ही डेमो. अच्छा, स्कूल मेथड. ओके. हा सर बोला. स्कूल मेथड मध्ये सॉल्व्ह केलं. डिफिकल्ट द्यायचे. टायमिंग ठरवून घ्यायचा. 60 सेकंद, 30 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद. टिक टिक 1, टिक टिक 2, टिक टिक 3, टिक टिक 4 ऐकू द्यायचं, कानांना ऐकू द्यायचं. हे झाल्यानंतर आता डिफिकल्ट क्वेश्चन दिले, 20 सेकंद संपले. 20 सेकंद संपल्यानंतर त्यांचा रेशो आणायचा. तू पहिले 70% सॉल्व्ह केले होते, आता 20 पैकी किती क्वेश्चन सॉल्व्ह केले? 10. म्हणजे किती % वर आला? 50. मग तुला आता 50% जमते, बरोबर. मग आता दोघांमध्ये त्याला डिफरन्स समजायचा. ती तिसरी स्टेप सुरू होते, एक्सप्लेन. ओके. आता तिसरी स्टेपचं नाव काय? एक्सप्लेन. म्हणजे एक्सप्लेन करायचं की आपल्याला कुठे प्रॉब्लेम आले. मुलं सांगतील प्रॉब्लेम. मुलांनाच एक्सप्लेन करायला सांगायचे. पहिला प्रॉब्लेम काय मुलाचा? मला वेळ कमी पडला. दुसरा नाही, वेळ कमी पडला. दुसरा प्रॉब्लेम काय आहे? मी घाबरून गेलो. तिसरा प्रॉब्लेम काय आहे सांगा बरं, कोणी विद्यार्थी म्हणून सांगेल तर? मला लक्षात आलं नाही. बरोबर. नाही, तिथं शाळेची मेथड आहे ना, तिथं लक्षातच आहे ना. स्कूल मेथडने केल्यामुळे युनिक. तिसरा प्रॉब्लेम सांगा व्यवस्थित. युनिक क्वेश्चन सांगा.
वैदिक टीचर म्हणून बोला बरं का. स्कूल मेथड केल्यामुळे त्याला वेळ लागत आहे ऍज कम्पेअर टू वैदिक मॅथ. नाही ना, स्कूल मेथड त्याला शाळेत तेच शिकवलंय ना, ती पण बेस्ट मेथड आहे ना. ओके, म्हणजे ते 20 आउट ऑफ 40 ते पण आपण स्कूल मेथडनेच घेतले होते का? बघा आता मी पण तुमच्यावर डेमो करतोय बरं का, हे तुम्हाला लक्षात येत नसेल. मी पण तुमच्यावर सायकोलॉजी डेमो करतोय. पहिला विषय काय होता की वेळ कमी पडला. दुसरा विषय असा होता मी घाबरून गेलो. तिसरा विषय काय होता तो तुम्ही सांगा. तिसरा विषय असा आहे की हे लवकर कसं करायचं याच्यात मी माझी स्टेप विसरून गेलो. कळलं काय की जिथे 1 पाहिजे होता तिथे 2 लिहून दिला. जिथे मला येत होतं उत्तर पण मी हे ना घाईमध्ये करून टाकली, घाई केली, घाई. आलं लक्षात? अति घाई संघटने. मग ह्या 3 गोष्टी तुम्हाला एका चांगल्या गोष्टीमध्ये मिळणार आहे, ते आहे वैदिक गणित. वैदिक मॅथ मध्ये काय आहे की आपल्याला एक प्रॉपर फॉर्म्युला दिलाय, त्याच्यानुसार काम करायचंय. कमी वेळेमध्ये काम होणार आहे, जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह होणार आहे आणि आपला रेशो 70% वरून 100% वर जाणार. मग कसा सर? चला एक काम करा, तुमच्यापैकी 2 लोकांनी उठा, इथे मॅथचे ऍडिशन लिहून द्या. लिहिले, टाइम लावला, दिसतोय टाइम. आता आमच्याकडे सेन्सेस बोर्ड आहे, म्हणजे डिजिटल बोर्ड आहे, त्याच्यावर मोठी घड्याळ दिसते, एकदम मोठी स्टॉप वॉच. आणि त्या स्टॉप वॉच वर मग दिसतं की मग ते मुलं काउंट करतात 10, 9, 8, 7, 6, 5 असं काउंट करतात. तोपर्यंत आपले क्वेश्चन सॉल्व्ह असतात. आपण हाताची घडी बांधून उभं राहायचं आणि मुलांना सांगायचं आता सांगा काय करायचं. मुलं सांगतील सर आप सबसे फास्ट हो. फास्ट नहीं है, ये मॅजिक है. क्या? वैदिक मॅथ्स. चलो बैठो, फिर एडिशन सिखाते. मग त्यांना छोटासा एक स्क्वेअरचा, एक क्यूबचा आणि एक डॉट मीटरचा असे 3चा तुम्हाला डेमो द्यायचा आहे. जर 6वी, 7वी, 8वीचे मुलं असतील तर मी मोठ्या मुलांचं बोलतोय. आणि 4थी आणि 5वीचे मुलं असतील, सीबीएसईचे मुलं असतील, ज्यांना अबॅकस जमत असेल, त्यांना सांगायचं की मी जे ऍडिशन ती ऍडिशन ऍडिशन मोठी द्यायची बरं का. हॅलो, हा बोला सर, ऐकायला येतं. ऍडिशन अबॅकसचे मुलं असतील तर त्यांचा प्रश्नांचा लेवल पण वाढवायची. प्रश्नांची लेवल आवाज ब्रेक होता सर. बॅटरी लो झाली सर, मोबाईलची पण माझी पण. मी आता क्लासवरून आलो घरी आणि लगेच तुमचं मीटिंग जॉईन केली. तर अशा प्रकारे तुम्ही सेशन सांगा. 100% आपण डिव्होशन द्यायला तयार आहे. काय मी सर थोडे क्लिप्स तुमचे क्लासचे पाठवा ना, जसे थोडे व्हिडिओ ऍक्टिव्हिटीचे, थोडी आम्हाला पण पैसे लागतील आणि खूप हेल्पफुल होईल. त्याचे पैसे काही हरकत नाही सर, काही हरकत नाही, चालेल. काय मला क्लिप बनवावी लागेल, पार्लर मध्ये जावं लागेल, सुंदर दिसावं. बरोबर आहे सर. जे आहे म्हणजे थोडी आयडिया येण्यासाठी की कसं करायचं क्लास ऍक्टिव्हली, म्हणजे ऍक्टिव्हिटी कशी आहे. उद्या एक डेमो बनवतो, उद्या एक छान लाईव्ह डेमो बनवतो आणि तुम्हाला पाठवतो. हो सर. आणि माझा एक प्रश्न होता. हॅलो 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 हा सर, माझा एक प्रश्न होता. तुम्ही स्टार्टिंगला बोलले की माझं मॅथ्स खूप कच्चं होतं, म्हणजे 36चा आकडा होता माझा मॅथ्स सोबत. मग तुम्ही स्वतःला प्रिपेअर कसं केला, हा माझा प्रश्न आहे पहिला. रिवाइज केल्यावर होतं मी एक मॅडम. पुस्तक वाचलं. मी हा सर आवाज ब्रेक होता सर, परत सांगा सर. असं आहे ग गणिताचं नावाचं पुस्तक वाचलं मी. कोणतं? छोटस पुस्तक आहे, 100 पानाचं. ग गणिताचा. लेखक काय सर? नाव ग गणिताचा. लेखकाचं नाव ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन. ज्ञान प्रबोधिनी. नेक्स्ट स्कूलच्या ग्रुपला सर पुस्तकाचा फोटो टाका. सर दुसरा प्रश्न माझा असा आहे की तुम्ही शाळेवर जॉब करता, स्कूलवर, तर मग हे विद्यार्थी तुम्हाला स्कूलचे मिळाले की मग तुम्ही कशी ऍड केली, म्हणजे
मुलं कशी मिळाली? माझे विद्यार्थी पहिलीचे आहेत आणि आता ट्युशनला 5वी ते 8वीचे मुलं आहेत. हे सगळे 5वी ते 8वीचे मुलं माझे म्हणजे गल्लीतले किंवा आजच्या 2 वर्षापूर्वी ज्यांनी माझ्याकडे 4th स्टँडर्डला ऍडमिशन घेतलं होतं आणि शाळेच्या पद्धतीने त्यांनी ऍडिशन शिकली, अशा मुलांना मी कॉल केला. त्यांच्या पालकांना सांगितलं की मी वैदिक मॅथ्सची क्लास सुरू केलेला आहे, तुमच्या मुलाला आजच्या दिवस 1 तासासाठी माझ्याकडे सोडून द्याल का? ते म्हणाले चालेल सर, सोडून देतो. ते पालकही बसले त्या क्लासला आणि मुलंही बसले. दोघांना इंटरेस्ट वाटला, त्यांनी पेमेंट करून दिलं, क्लास जॉईन करून घेतला, क्लास पूर्ण झाला. आता 2 वर्षापासून बॅच चालू आहे. आज शेवट सुरू होईल 15 ऑगस्टला. सर अजून एक माझा प्रश्न अप्रोच करण्याची पद्धत माझी अशी आहे. बोला सर. माईक सगळ्यांनी बंद ठेवा थोडीशी. बोला सारिका मॅडम, आवाज नाही येते. सर तुम्ही डेमो म्हणजे किती दिवस घेता? ऑफलाईन ऑनलाईन नुसार आहे. ऑफलाईनला मी 3 दिवस डेमो घेतो आणि ऑनलाईनला मी 6 दिवस डेमो घेतो आणि ते पण पैसे घेऊन डेमो घेतो. किती चार्ज? अच्छा, माझं हेच होतंय सर, डेमोला जॉईंट होतात मुलं पण ऍडमिशन होत नाहीत माझे. नेमकं काय चुकते हे कळत नाही मी, कारण की आता एक काम करतो, तुम्हाला ऍक्टिव्हिटी बुक तयार करा तुमची स्वतःची. ऍक्टिव्हिटी बुक मुलांसाठी, जे मुलांना तुम्ही डेमो देतायत ना त्यांना ऍक्टिव्हिटी बुक द्या. 25 ते 30 पानांची ऍक्टिव्हिटी बनवायची. ओके, स्वतःची बनवायची. त्याच्यामध्ये मुलांना तुम्ही डेमो मध्ये जे कॉन्सेप्ट देणार आहे त्याचा होमवर्क द्यायचा, लेखी होमवर्क द्यायचा. होमवर्क दिल्यानंतर त्या मुलाला किती प्रमाणात समजलं याचं वरती बॉक्स तयार करायचा. त्या बॉक्स मध्ये मार्क्स लिहायचे आणि त्याच्यावर डेट लिहायची. म्हणजे आजचा डेमो दिला तो किती प्रमाणात समजला त्याचे मार्क्स लिहायचे वरती. मार्क्स लिहिल्यानंतर तुमची सही करायची, तारीख लिहायची, त्याचा फोटो त्याच्या पप्पांना पाठवायचा. ओके, आता याचा फायदा नवोदयला किती महत्वाचा होणार आहे, केंद्रीय विद्यालयाला किती महत्वाचा आहे. एनडीएची परीक्षा जॉईन करायची, नीटची परीक्षा द्यायची आणि इंजिनिअरिंगला महत्वाचं आहे. प्लस आर्यभट्ट नावाने परीक्षा माहिती. आवाज अडकतोय सर, उद्या सांगितलं. सरिता मॅम आणि सारिका मॅम जर माईक बंद ठेवलं तर सरांचा आवाज तुमच्यापर्यंत. आर्य नावाने परीक्षा आहे. हॅलो, आर्यभट्ट नावाने एक परीक्षा आहे. त्या परीक्षेमध्ये वैदिक आणि तसं 10वी मध्ये आता वैदिक गणित सुरू झाले. हॅलो जी बोला. मला रिझल्ट आता 2-3 दिवस डेमो पाहिजे. प्रिपरेशन करून द्यायची बघा. प्रिपरेशन आवाज फेल्युअर. आवाज कमी आहे. आवाज नाही येते सर. माझा आवाज येतोय? प्रिपरेशन तुम्हाला डेमो द्यायचा नाहीये, प्रिपरेशन करूनच डेमो द्यायचा आहे. मी 5 घेऊन तुम्हाला डेमो द्यायचा आहे. ऍक्च्युली सर, मोरे सर, सरांचा नाही का, आपण काय करूया, ऑफलाईन किंवा ऑनलाईन डेमो कसा द्यायचा हे सेपरेट सेशन ठेवू शकता का? चालेल, मी तुम्हाला एक काम म्हणजे आम्हाला आयडिया मी ऑफलाईन डेमो देईन मुलांचा. म्हणजे तुम्ही मी मुलांना एक ऑफलाईन डेमो देईल, त्याचा व्हिडिओ पाठवेल, मुलं कसा रिस्पॉन्स देतात. ओके, आणि म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन किती दिवस द्यायचा, ऑनलाईन किती दिवस द्यायचा, ऑफलाईन किती दिवस द्यायचा. ऑनलाईनचा प्रॉब्लेम काय माहिती का, बरेचसे पालक आहे ना दिरंगाई करतात. ऑफलाईनला कसं आहे ते जॉईन करतातच. ऑफलाईनला ऑनलाईनला करायचं असेल तर ऍडव्हान्स पैसे घेऊन घ्या, बिंदास घ्या. तर म्हणा तुम्हाला डेमो नाही आवडला हे मी पैसे परत करणार म्हणा तुम्हाला. फक्त मला एवढंच म्हणायचं सर की ऑफलाईन आणि ऑनलाईन
म्हणजे डेमो कशा प्रकारे द्यायचा, किती दिवस द्यायचा, टॉपिक कसे, कुठून सुरुवात करायचं आणि कुठे एंड करायचं, हे फक्त सांगा. कशा पद्धतीने. सर मी तर आता ऑल 4थी पासून पुढे म्हणजे सगळं मिक्स असतात माझ्याकडे, सेपरेट अजून घेतलेलाच नाहीये. मी एक काम करा सर, आपल्याला एक सेशन बनवता येईल का सेपरेट सेशन बनवा ना सर. आता सध्या सेपरेट बनवू, याचे सेपरेट सेशन करू. मी तुम्हाला सांगतो म्हणजे आता नेमकं काय झालंय ना, मीच थकलोय, माझा घसा पण कोरडा होतोय, खूप ओरडावं लागतं, जोरजोरात सांगावं लागतं मुलांना शाळेमध्ये क्लासेसमध्ये. तर मी फक्त एक म्हणजे सरांना विनंती करेल की आपण एक याच, आता आज गुरुवार आहे तर शुक्रवार शनिवार रविवारी मस्त फ्रेश टाइम घ्या सकाळचा. मी पण मस्तपैकी तयारीने तुम्हाला सगळे डेमो सांगेल. मला मी 1 तास देईल, 1 तासामध्ये 30 मिनिटाचा ऑफलाईनचा डेमो सांगेल आणि 30 मिनिटाचा ऑनलाईनचा डेमो सांगेल. सगळ्यांनी आपल्या हातातली घड्याळ घ्यायची, 30 मिनिटांमध्ये तुम्हाला काय काम करायचंय ते मी सांगेल आणि हे असे 60 मिनिटं पूर्ण झाले की त्याच्यानंतर मी तुम्हाला 30 मिनिटं मी तुमचं इव्हॅल्युएशन करेल की तुम्ही डेमो मध्ये काय समजलं आणि डेमो मध्ये काय समजलं. टाइम कोणता घ्याल? सर कंटिन्यू. याच्यामध्ये वर्किंग डेज सीमा मॅम, याच्यामध्ये संडेला डेमो चालणार आहे आणि दुपारचा साधारणपणे किती वाजता वेळ ठेवायची सर? साधारणपणे तुम्ही केव्हाही सांगा सर. एक मिनिट, आपण थोडंसं टेंटेटिव्ह वर्क करूया. सकाळची घाई असते, सुट्टीचा दिवस आहे. ओके, संडेला डेमो चालणार आहे अशांनी फक्त हँड रेज करा. थोडंसं आपण बोल चालेल, कारण की मला ऑफलाईनचा जर डेमो असेल तर मला मुलांना बोलवावं लागेल सर, हे लक्षात घ्या सर्वांनी. मला माझ्या मुलांना बोलवावं लागेल आणि पॅरेंट्सला पण ऍडजस्ट करावं लागेल. आणि जर ऑनलाईन असेल तर मग मुलांना बोलवायची गरज नाही. मग तुम्ही सांगा ऑनलाईन पाहिजे का ऑफलाईन पाहिजे, मग त्याप्रमाणे. ऑनलाईन असेल तर थंब दाखवा. आधी ऑनलाईनचा डेमो करायचा आहे का? ठीक, चालेल, ओके, ठीक आहे. आता ऑफलाईन किती लोकांना वाटतंय ऑफलाईनचा पण डेमो हवाय सर? ठीक आहे सर, ऑफलाईनचा पण आणि ऑनलाईनचा दोन्हीही दाखवा. बोथ सर, बोथ. कारण की सर ऍक्च्युली हाच प्रॉब्लेम होत आहे की बोला बोला. हा ठीक आहे ना, दोघं करू आपण. स्नेहा मॅडम आपण दोघं करू, काही प्रॉब्लेम नाही. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला तुमचे पुस्तकं, दोघं पुस्तकं सोबत ठेवायचे आहेत, एक वही ठेवायची, पेन ठेवायचा रेडी. आणि मी प्रश्न विचारणार आहे, ते प्रश्नांचं तुम्हाला प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं. म्हणजे तुम्हाला डेमो किती प्रमाणात समजला याचं पण इव्हॅल्युएशन होईल. आणि ते इव्हॅल्युएशन आपल्याला सेल्फ इव्हॅल्युएशन करावंच लागेल, सगळ्या शिक्षकांना सांगतो. तर पुढे आपल्याला व्हॅल्युएशन नाहीये, मी पहिले सांगून देतो. युपीएससी एमपीएससी मध्ये आताच डिक्लेरेशन झालेलं आहे. म्हणजे टीचर्सची गरजच नाहीये आता. सगळं एआय इज व्हेरी बेस्ट टीचर. आता एआय हा बेस्ट टीचर होणार आहे, शिक्षकांची गरज भासणार नाहीये. ChatGPT ही एकदम छान शिक्षिका होणार आहे. तुमच्यासारख्या शिक्षकांची आता गरज नाहीये विद्यार्थ्यांना. जर तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल तर ChatGPTला तुमचा शिष्य करावं लागेल आणि त्याच्यासाठी त्याचे ऑप्शन्स तुम्हाला करावे लागतील. आता मी पुढचे सूत्र सरांना देतो. थँक्यू. ओके सर, ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. खूप छान पद्धतीने ऍक्च्युली सरप्राईजली आपण आलात आणि फार बरं झालं. 1 तासाचं सेशन. थँक्यू व्हेरी मच सर. आपण काम करूया. मला असं वाटतं सर की बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स असतात संडेला. ओके, जर का लेट इव्हिनिंगला, कारण आपण पण जे 8 वाजताचे जे लेक्चर घेतले ना नॉर्मली, तर ते क्लासेस असतात, काही वर्किंग लेडीज आहेत आणि संडेला एकच दिवस मिळतो, सुट्टीचा असतो, फॅमिली बरोबर जातो. मला असं वाटतं आपण अशाच पद्धतीने सरप्राइजिंग सांगतो सर. जी जी, आज सरप्राइजिंग सांगतो. आज दुपारी बीएड कॉलेज महाविद्यालय, सॉरी फॉर इंटरप्शन सर, आजचा सरप्राईज सांगतो सर. बीएड कॉलेजमध्ये PhD झालेले एक प्राध्यापक आहेत, ते गणिताचे गाईड आहेत. गणिताची जी PhD होते ना त्याचे गाईड आहे.
आणि त्यांनी सांगितलं की मला थोडं वैदिक मॅथचं मदत हवी आहे, तू घेतली का? मी लास्ट इयरला आहे आता BEd ला. तर मी म्हटलं तुम्हाला एकट्याला हवी काय सर्वांना? मग जेवढे माझ्या बरोबरचे BEd ला सेकंड इयरला फर्स्ट इयरला मुलं आहेत त्यांची एक ऍक्टिव्हिटी घेतली आम्ही की तुम्ही रेग्युलर मेथड शिकवतात पण मुलांना आता ट्रेडिशनल गोष्ट नकोय, त्यांना काहीतरी इनोव्हेटिव्ह हवंय. आणि इनोव्हेटिव्ह करण्यासाठी फक्त त्याच्या मागचं कारण काय माहितीये का, की वैदिक मॅथचे जे सूत्र आहेत ना ते शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले, त्याशी कुठल्याही व्यक्तीने केलेलं नाही. दॅट इज कम फ्रॉम द माइंड ऑफ गॉड शिवा, लॉर्ड शिवा, विष्णू, ब्रह्मा यांच्याकडनं आलेले ते पात्रता फार मान्य करतो. म्हणजे तुम्ही सर्वांच्या अंतरेत असलेल्या परमात्म्याला पण नमन करतो की तू सरांचा आवाज द बेस्ट. सरांचा आवाज थोडा पोहोचत नाहीये. पण सर आपण एक काम करूया, मला वाटतं अशाच पद्धतीची एक संध्याकाळ आपण डेमोसाठी वापरूया. जो तुमचा एक्सपिरियन्स आहे काय वाटतं जरा सगळ्यांना, जर का असा संडे सोडून जर घेतलं तर चालेल? म्हणजे जसं आपण आज कनेक्ट झालोय त्याच पद्धतीने लेटिव्हनीला घेतलं तर कदाचित अशाच पद्धतीने 40-50 टीचर्स तुम्हाला ऐकू शकतील. काय हरकत नाही, आपण करूया. तुम्ही उद्या सांगा. उद्या मी 2 ते 4 फ्री आहे, 2 तास. उद्या का चालेल का सर्व? हो चालेल. नाही सर, 2 वाजता नाही चालणार, माझी स्कूल 3 ला सुटते. मग हा टाइम चालेल? चालेल सर. नाईटला ठेवा. संडे आफ्टरनून सर. अरे माझ्या बाजूने एकही आमदार बोलत नाही बाबा. काय सर तुम्ही थकलेले असतात त्या काय? मी ह्या अनुभवातून गेलेलो आहे सर, केव्हा लेक्चर असावेत वगैरे. हा माझा तर दुपारी चालेल. मला सगळ्यांनी ऐकून घेतलं, माझ्या बाजूने कोणीच नाही बोलत. नाही म्हणून काम करूया, ते आता म्हणतील आणि मला नंतर फोन येत राहतात की सर दुपारी काय लावलं, आम्हाला एन्जॉय करायचंय. आपण रात्री 8चं सेशन घेऊया, 8 ते 9. ओके, याच पद्धतीने आपण भेटूया जेणेकरून जास्तीत जास्त टीचर्सना त्याचा फायदा घेता येईल सर. राईट. सो थोडंसं एक दिवस आता तुम्हालाच ऍडजस्ट करावं लागेल सर. म्हणजे तुमचं काही शेड्यूल असेल संध्याकाळचं तर ते तुम्हाला मॅनेज करावं लागणार आहे आता. क्लीन सर. मग टायमिंग काय असेल फायनल? 8 ते 9 जसं आता भेटलोय, आज भेटलो त्या पद्धतीने सर. मला थोडस बिझी शेड्यूल आहे, पण आपण बोलूया सर सोबत, कारण की उद्याचा पण माझा एक क्लास आहे ना. नेक्स्ट वीक मध्ये आपण नेक्स्ट वीक मध्ये घेऊया, आफ्टर मंडे घेऊया, काही प्रॉब्लेम नाही. मंडे घेऊया किंवा ट्युजडे घेऊया. आपण नेक्स्ट वीक मध्ये कधी एक दिवस द्या आपण. राईट. बऱ्यापैकी हे नवीन टीचर्स आहेत, काही जुनेही आहेत. चालेल काही प्रॉब्लेम, आपण करूया. तुम्ही सांगा सर. नाही तुम्ही मला एखादा उद्याच करूया सर. आता मी यांना डेमो दिला आहे सर, आता ही सायकोलॉजिकल आहे. आता यांना आपण डेमो दिला आहे, हे आता यांची उत्सुकता आताच आहे. यांना उद्याच डेमो देऊन द्या, म्हणजे हे समाधानी होतील. नंतर हे म्हणतील नक्कीच सर. बरोबर ना? बघा सर, बघा कसे विद्यार्थी बघा सर. उद्या 8 ते 9 चालेल का? उद्या 8 ते 9 ओके डन. उद्या संध्याकाळचं लेक्चर 8 ते 9 सरांचं होणार आहे. आणि सगळ्यांनी प्रिपरेशन वेळ प्रॉपर काढून नोटबुक आणि पेन बरोबर ठेवून आहे ना. सर झूम ऍप असेल का गुगल मीट? सर झूम ऍप घ्या ना सर, कारण की गुगल मीट वर थोडस ह्याच हे होतं. झूम ऍप वर घ्या. काय होतं सिम, गुगल मीट वरती काय प्रॉब्लेम येतोय? नाही म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम जरा अडकतोय ना. झूम ऍप वर नाही होणार. संबंध नाही, तो नेटवर्कचा इश्यू आहे थोडाफार. सर आपण हे करू, प्लॅन करू. उद्या संध्याकाळचं लेक्चर प्लॅन करूया, कसं घ्यायचं ते आपण. ठीक आहे सर? येस सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू मच. छान पद्धतीने गायडन्स केलं. थोडंसं समराइज कराल का सर, की मी करू? समराइज करू. हा, समराइज करा लास्ट मिनिट, की काय व्हायला पाहिजे. बरेचसे मुद्दे तुमच्या ह्याच्यामधून आलेले आहेत, छोट्या छोट्या गोष्टी. कारण सर ज्या लेवलला आता गेलेले आहेत तर त्याच्या मागे त्यांची असणारी प्रॅक्टिस आणि त्याच्या डिवोशन आहे ना,
कन्सिस्टन्सी हा एक तिसरा पार्ट खूप महत्वाचा आहे. मगाशी सरांनी एक स्टेटमेंट सांगितली, तुम्ही कितपत ऐकली मला माहिती नाहीये. सरांनी असं सांगितलं की सातत्याने त्या विचारामध्ये असतात. म्हणजे जर का रात्री त्यांना असं वाटलं की अरे मला हे जमत नाहीये, तर लगेचच त्यांनी ऍप्लिकेशन ओपन केले, व्हिडिओज वरती लगेचच गो थ्रू केले. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे इथपासून आपल्याला, जसं मगाशी सरिता मॅमचा एक प्रश्न आला की खूप छान पद्धतीने डेमो होतोय पण ऍडमिशन मध्ये कन्वर्ट होत नाही, तर सरांनी आणखी एक मुद्दा सांगितलेला होता की काउन्सिलिंग, त्याच्यावरती प्रॉपर सेशन व्हायला पाहिजे. सरांनी त्याचे काही बुक्स वाचलेली आहेत, राईट ना. सो काउन्सिलिंग हे खूप महत्वाचा पार्ट आहे. पैसे आपण अर्निंग करण्यासाठी आलोय, पैसे मागावे लागत नाहीत, पैसे मुलं नाही पालक आणून देतात आपल्याकडे, परंतु मग त्याच्यामध्ये ज्या मुलांची ज्या लेवलला जाऊन प्रॅक्टिस करून घ्यायला पाहिजे आपल्याला. सरांनी आणखी एक मुद्दा सांगितला की तुम्ही मुलांच्या जवळ बसून करून घेणं फार गरजेचं आहे. थर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट की कसं आहे की मी जर एका क्लिकवरती 500 शीट्स पाठवायच्या ठरवल्या ना, तर मी माझ्याकडे लॅपटॉप भरलाय शीट्सने, पण आम्ही पाठवत नाही. परंतु एक ट्रेनिंग पार्ट मध्ये एक सेकंड पार्ट मॅडम नेहमी तुम्हाला सांगत असतात की तुम्ही एक लॉंग नोटबुक टाका आणि स्वतःचे सम्स तयार करा, प्रॅक्टिस शीट्स तयार करा, बरोबर की नाही. तर त्याही तेवढ्याच होणं गरजेचं आहे. जसं मगाशी सरांनी सांगितलं की नंबर ऑफ शीट्स, नंबर ऑफ सम्स आपल्याला मुलांना देता यायला पाहिजेत. मग या शीट्स आपल्याकडे स्वतःच्या तयार व्हायला पाहिजेत, आणि या स्वतःच्या जेव्हा तयार झालेल्या असतील ना, तर तेव्हा तुमची कॉन्फिडन्स लेवल पण तेवढ्याच हाय लेवलला असेल, कारण की तुम्ही सम्स सोडवलेली असणार आहेत. करेक्ट ना सर? काही सूचना असतील तर सांगा सर. बघा, शेवटी तुमची मैत्री वैदिक मॅथची झाली पाहिजे. ओके, आणि मैत्री फार महत्वाची. आता मी तुम्हाला समराईज करतो, सर्वात एकदम सिनॉप्सिस सांगतो आजच्या याच्यात. सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला डेमो द्यायचा आहे. डेमो देण्यासाठी तुम्हाला 5 स्टेप करायचे आहेत. एंगेज, एक्सप्लेन, एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबरेट आणि इव्हॅल्युएट, असे 5 स्टेप मधून तुम्हाला डेमो द्यायचा आहे. मुलांना एंगेज कसं करायचं याची ऍक्टिव्हिटी आपल्याला शोधायचं आहे. नंतर एक्सप्लोर करायचंय, म्हणजे ते ऍक्टिव्हिटीच्या बेसवर आपल्याला जास्त नॉलेज कसं देता येईल ते सांगायचंय. एक्सप्लेन, आता जे आपण नवीन कॉन्सेप्ट सांगणार आहे त्याचं एक्सप्लेनेशन कसं तयार करायचं त्याचं लेखी आपल्याला लिहायचंय. नंतर इलॅबरेट म्हणजे ती कॉन्सेप्टवर आधारित नवीन उदाहरणं आपल्याला द्यायची. आणि इव्हॅल्युएशन म्हणजे काय की जे मी शिकवलंय ते मुलांपर्यंत डिझर्व झालंय का, ते डिलिव्हर झालंय की नाही, ते आपल्याला इव्हॅल्युएशन करण्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करायची. ओके, मग प्रश्नपत्रिका तयार करताना मुलांचा सायकोलॉजिकल विचार करायचा आहे. तो एकदम टेन्शन मध्ये यायला नको, त्याचा कॉन्फिडन्स लो व्हायला नको. त्याचा कॉन्फिडन्स लो झाला तर लगेच त्याला टेक्निक आली पाहिजे की मी माझा स्वतःचा कॉन्फिडन्स कसा वाढवू शकतो, तर वैदिक मॅथच्या फॉर्म्युल्याने. ओके, हे इव्हॅल्युएशन मध्ये आहे. दुसरा विषय असा, डेमो 2 पद्धतीचे झाले पाहिजे, एक ऑफलाईन एक ऑनलाईन. ऑफलाईन डेमो देत असताना सर्वात पहिले मुलांच्या बसण्याची जागा व्यवस्थित असायला पाहिजे. दुसरं, मुलं झोपेच्या अवस्थेमध्ये नाहीत ना, त्यांचं शारीरिक अवस्था वगैरे सगळ्या व्यवस्थित असल्या पाहिजे. तिसरी गोष्ट, मुलांची मानसिक स्थिती, त्यांची शारीरिक स्थिती आणि मानसिक स्थिती स्थिर आहे का हे बघितलं पाहिजे. नाही तर एखादा मुलगा स्पेशल चाइल्ड म्हणून आहे आणि त्याला तुमच्याकडे वैदिक मॅथला बसवलेला आहे आणि त्या मुलाला वैदिक मॅथ शिकवायचंय, हे पण एक वेगळी परिस्थिती तयार करू शकतं. त्यामुळे इतर 10 मुलं डिस्टर्ब होतील, हा पण एक प्रश्न आहे. मग डेमो देत असताना अशा मुलांना आपल्याला डेमो द्यायचा आहे की ते मुलं मिक्स असणार आहेत, जे आपल्याला माहीत नाहीये. मग त्या पद्धतीने सोप्या आणि साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, इन्स्पिरेशनल शब्दांमध्ये, इन्स्पिरेशनल वाक्यांमध्ये हास्य करत, म्हणजे स्माइल देत मुलांना कठीण परिस्थितीला कसं सामोरं जायचं, कठीण उदाहरणांना कसं सामोरं जायचं, याच्या टेक्निक्स आपल्याला डेमो मध्ये ऍड करायच्या आहेत. किती झाले? 3. चौथा विषयामध्ये मुलांना सिनॉप्सिस म्हणजे पूर्ण समराईज, पूर्ण मी जे शिकवलेलं आहे, काय शिकवलं मी तुम्हाला, पहिले सोप्या पद्धती शिकवल्या, नंतर कठीण समजवल्या. मग कठीण समजवल्यावर काय झालं, तिसऱ्या पद्धतीमध्ये मी स्वतःला विचार केला की मला हे जमलं नाही का, वेळ कमी पडला, मला बोधरेशन आलं, हे करणारच होतो पण थोडक्यात मी चुकून गेलो. ओके, मग हे असं होऊ नये म्हणून आपल्याला एक नवीन टेक्निक शिकायची, ती आहे चौथी, काय, वैदिक मॅथ्सची टेक्निक. मग ती टेक्निक बघा मी कशी करतो. मला हेच उदाहरण मी सॉल्व्ह करून दाखवतो. मग आपला डेमो सुरू होतो. तो डेमो पण 10 सेकंदाचा करायचा किंवा 15 सेकंदाचा करायचा. ओके, आणि 15 सेकंदात तो डेमो मुलांना सॉल्व्ह करून दाखवायचा. ओके, म्हणजे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवायचे. झालं. आता हे झाल्यानंतर मुलांकडनंच टाळ्या वाजून घ्यायच्या. टाळ्या वाजवताना 5ही बोटांनी टाळ्या वाजल्या पाहिजेत. याच्यामुळे मुलांचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि मुलं परत काम करण्यास उद्युक्त होतात, म्हणजे ब्रेनला पूर्ण चालना मिळते. झालं. 5वी स्टेप, बापरे किती बोलावं लागतं.
पाचव्या स्टेपमध्ये मुलांना आता आपण जी टेक्निक शिकवली आहे ती टेक्निक मुलांना सॉल्व्ह करण्यासाठी द्यायची, म्हणजे एक्झाम्पल द्यायचं. मग त्याच्यामध्ये जे तुम्ही आधी 15 सेकंद दिले होते ते आता 30 सेकंद द्यायचे, कारण की ते मुलं आहेत ना, ते तुमच्यापेक्षा लहान आहेत, त्यांना कॉमन सेन्स थोडीशी लेवल कमी असते, त्यांना भीती जास्त असते, अनुभव कमी असतो, कॉन्फिडन्स कमी असतो, म्हणून आपण 30 सेकंद द्यायचे. 30 सेकंदामध्ये सॉल्व्ह करून दाखवू. सॉल्व्ह केल्यानंतर मुलाचा कॉन्फिडन्स बूस्ट होतो. बूस्ट झाल्यावर मुलाला डायरेक्ट फीज भरण्यासाठी काउन्सिलिंग करायची की याची फी अशी असते, तुम्हाला एवढी फी याप्रमाणे भरता येऊ शकते. 5,000 रुपये फी आहे, 1,000 रुपये भरा, आता 1,000 भरा, पुढच्या आठवड्यात 1,000 भरा, पुढच्या आठवड्यात 1,000 भरा, 1,000 रुपये करत होऊन जा. बोलताना मधाळ बोलायचं आहे. आधीची पद्धत गणिताचा मास्तर एकदम खडूस असायचा, एकदम खडूस. आताचा मास्तर तसा नाही, आताचा मास्तर हसत खेळत शिकवणारा आहे. तसं आपल्याला बोलायचं आहे, कारण की आपल्याला पैसा कमवायचा आहे. दॅट्स ऑल. ओके. आणि दुसरा विषय डेमो घेणार आहे मी. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन, ऑनलाईनचा डेमो तुम्हाला सांगायचा राहिला, सॉरी. ऑनलाईनच्या डेमोमध्ये तुम्हाला तुमचे नोट्स तयार करून ठेवायचे आहेत. पॉईंट टू पॉईंट मुलांकडनं ते सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. आणि तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर फक्त 6 मुलं दिसतात. आता मला माझ्या स्क्रीनवर किती मुलं दिसतात? सर्वांनी व्हिडिओ ऑन करा बरं, मला दिसेल. माझ्या माहितीनुसार माझ्या गुगल मीटमध्ये फक्त आणि फक्त 8 मुलं दिसत आहेत. मग तुम्हाला 8 मुलांचीच बॅच तयार करायची मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. तुम्हाला 8 मुलं दिसत आहेत ना, 9 मुलांचा डेमो घेऊ नका, कारण की 8 मुलांकडेच तुमचं लक्ष राहील. बरोबर आहे की नाही सर? आणि ते 8 मुलं तुम्हाला दिसले मग तुम्ही डेमो व्यवस्थित देणार. मग प्रत्येक हे मी याप्रमाणे देतोय, तुला समजलं का? मग आता याच्यामध्ये कसं करणार आहे? थांब थोडं, आता थांब, टाइम संपला. बरं, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन शेअर मध्ये एक स्टॉप वॉच असते. स्क्रीन शेअर मध्ये म्हणजे मोबाईलवर नाही द्यायचा डेमो, लॅपटॉपवर द्या, कम्प्युटरवर द्या, कारण की मोबाईलमध्ये ते ऍप हे नाही होत, सपोर्ट नाही करत. मी वाटल्यास सांगेल तुम्हाला. तर स्टॉप वॉच तयार, स्क्रीन शेअर करायची, मोबाईल मधली स्टॉप वॉच सुरू करायची आणि मग सांगायचं की स्टॉप वॉच सुरू केली की तुम्हाला सॉल्व्ह करायचं आणि कॅमेरा ऑन ठेवायचा आहे. मी पुन्हा सांगतो, पालकांना ऑनलाईन क्लास असताना जवळ थांबायला लावायचं, आई वडिलांना जवळ थांबायला लावायचं, तरच ऑनलाईन डेमो द्यायचा. नाहीतर मुलं आपली मजा घेतात, डेमो घेतात आणि नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, असा प्रकार होतो. ओके. म्हणून डेमो देताना आई वडिलांना जवळ बसायला लावायचं आणि मग डेमो द्यायचा. बस. दुसरा विषय बाकी उद्याचं मी बोलतो. चालेल सर? येस सर. आता उद्यासाठी त्यांना टीचर्सना आजच्या काही होमवर्क आहे का? पहिला विषय मी 5 स्टेप सांगितल्या, त्याचं नाव. दुसरं, पहिली स्टेप जी आहे त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी तुम्ही काय बनवणार आहे ते, आणि 5वी स्टेप आहे त्याच्यामध्ये तुम्ही होमवर्क कुठल्या प्रकारे देणार मुलांना. ओके. सर्व शिक्षकांना ऍक्टिव्हिटी तुम्ही कशी देणार? डॉट मेथडच घ्या वाटल्यास. चला पटक्यात घ्या सर्वांनी. डॉट मेथडची ऍक्टिव्हिटी तुम्ही तयार करून ठेवायची आहे मुलांना. कितवीचे मुले ते तुम्ही ठरवा. 5वी 6वी 6वीचे मुलं घ्या सर्वांनी. चालेल सर्वांना? चालेल सर. ओके. 6वीच्या मुलांना डॉट मेथड शिकवायची, त्याची ऍक्टिव्हिटी तयार करायची. बर. आता इव्हॅल्युएशन मध्ये मुलांची परीक्षा घे. स्टेप जी आहे तीच लास्ट स्टेपला रिकॅप करायची, पण डिफिकल्ट लेवलने. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये जर 3 डिजिटची ऍडिशन दिली असेल तर इव्हॅल्युएशनच्या वेळेस 5 किंवा 6 डिजिटची ऍडिशन द्यायची. ओके. उद्या संध्याकाळी 8 ते 9 आपण भेटणार आहोत. आणि मला वाटतं सरांनी खूप छान पद्धतीने सगळ्यांनाच मार्गदर्शन केलंय. मी फक्त 3च टीचर्सना संधी देणार आहे की सरांबद्दल कोणाला काही बोलायचं असेल तर माईक आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी ऑन करून बोलायचंय. येस, कोणाला काही व्यक्त व्हायचंय सरांबद्दल? सर, मला बोलायला आवडेल. सर, आम्ही खूप छान माहिती दिली आणि कसा क्लास डेव्हलप करायचा आणि ज्या सरांच्या स्किल्स आहेत त्या तर अगदी मला खूपच वेगळ्या वाटल्या. मी पहिल्यांदा एवढ्या छान स्किल ऐकल्यात आज सरांकडून आणि मला खूप आवडलं सरांच्या स्किल. त्याच्यानंतर सरांचं काय शिकवतायत ते, इंग्लिश मराठी दोन्ही मीडियम मध्ये बोलायचं कसं आणि कसं आपण स्वतः बॉडी लँग्वेज मधनं मुलांना शिकवायचं, हे सरांनी खूप छान एक्सप्लेन केलंय. मी पण ट्युशन घेते, पण या सगळ्या गोष्टी वापरल्या पाहिजेत असं मला वाटतंय. धन्यवाद. तुम्हाला एक गोष्ट सांगतो,
जर मुलांना स्ट्रेस आला ना तर मी दोन वाक्य वापरतो. पहिलं गणपती बाप्पा मुलं मोरया म्हणतात. ओके, मग मोरया म्हणताना असं हात वरती करतात, मोरया झालं. नंतर झालं गोपाळ कृष्ण भगवान की जय. म्हणजे मुलांचा जो स्ट्रेस आहे ना तो कमी होतो. मग असं ट्युशन मध्ये एका तासातून साधारणतः 10 ते 15 वेळा घेतात. म्हणजे मुलांचा स्ट्रेस कमी होतो आणि त्यांना विश्वास बसतो आपल्यावर. ओके, खूप छान माहिती दिली सर, थँक्यू. थँक्यू स्नेहल मॅम. आणखी मी 2 टीचर्सना संधी देणार आहे की सरांबद्दल कोणाला काय बोलायचं असेल तर. येस, कोणी आहे? मी आहे सर. जी 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 बोलू. येस, सरिता मॅम बोलतायत, नंतर स्वाती ताले बोलतात. येस. ओके, खूप छान सर. मॅम सांगितल्याप्रमाणे नाही का, पहिल्यांदाच असं ऐकलो आम्ही की ऍक्टिव्हिटी, आणि खरंच अगोदर भेट झाली असती ना, डेमो असा द्यायचा आहे, भरपूर ऍडमिशन झाली असते माझ्याकडे सुद्धा. मी थोड्या चुकीच्या आपलं नॉर्मली डेमो देत होते. खूप छान मार्गदर्शन मिळालं सर, खूपच खूप थँक्यू सर. येस सर, बोलते. हॅलो सर. हा मॅम, स्वाती मॅम. जी जी. हा सर, कॅमेरा नाही ऑन होऊन राहिला माझा. काही हरकत नाही, बोलू शकता आपण. ओके, सरांच्या टेक्निक ऐकून तर सर्वात आधी मला माझा एमपीएससीचा ग्रुप होता ना, स्टडी ग्रुप, त्या ग्रुपची आठवण आली. त्या ग्रुप मधले मुलं भन्नाट ऍक्टिव्हिटीज सांगायचे. सर्वांची आठवण म्हणजे रिकॅप झाली 8-9 वर्षाची. मॅडम, मी पण एमपीएससी गट ब क्वालिफाय. अच्छा सर. येस, थँक्यू व्हेरी मच. आणि व्हेरी नाईस. आणि सर ऍक्च्युली कसं म्हणूया, क्रियाशील शिक्षक आहेत ते, आडाचे शिक्षक आहेत, कृतीवरती जास्त भर देतात सर. आणि त्यामुळे सरांचं जे तिथलं जे वलय आहे, म्हणजे खूप मोठ्या शैक्षणिक संस्थेमध्ये सर आज कार्यरत आहेत. सर योगामध्ये मास्टर आहेत, वैदिक मॅथ्समध्ये खूप दांडगा अनुभव सरांचा आहे, खूप चांगला अभ्यास आहे. आणि सर जर आपल्यासाठी आजचा 1 तास 1.25 तास दिलाय आणि उद्याही 1 तास देणार आहेत. सो पुन्हा एकदा अशाच पद्धतीने सर्वजण आपण उपस्थित राहूया. सरांच्या नॉलेजचा सगळ्यांनीच फायदा करून घ्या. सरांनी होमवर्क दिलाय तो देखील कम्प्लीट करून घ्या. पुन्हा एकदा मी नेटस्कूलच्या वतीने सरांचं धन्यवाद मानतो. थँक्यू व्हेरी मच सर. नाही सर, म्हणजे उद्या सर्वांनी आपण भेटूया. येस येस. मी जॉईंट लेट केलं होतं, माझं बाळ राहत नव्हतं, त्याच्यामुळे मी जॉईंट पण लेट केलं होतं. काही हरकत नाही. आणि उद्या आपण सरांबरोबर पुन्हा एकदा कनेक्ट होऊया आणि प्रॅक्टिकल डेमोज वरती काम करूया. फक्त एक 2-3 गोष्टी सर, मला वाटतं थोडंसं मी उद्या नसणार आहे. मी उद्या परवा थोडंसं बाहेर आहे. तर मला असं वाटतं की सर थोडंसं ना, आपली ज्या टीचर्स आहेत तर बऱ्यापैकी होम ट्युशन चालवणारे टीचर्स आहेत, त्यांच्याकडे क्राऊड जो येतो तो कदाचित मिक्स असतो बऱ्यापैकी. आणि मग त्याच्यावरती त्यांना कशा पद्धतीने किंवा काय स्टँडर्डच्या मुलांना घेऊन, किंवा जर मिक्स मुलं असतील तर त्यांना कशा पद्धतीने हँडल करता यायला पाहिजे त्यांना. सो थोडंसं फोकस त्याच्यावरती करून त्यांना गायडन्स जर मिळाला तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे डेमो सक्सेसफुली एक्झिक्यूट करता येऊ शकतील. सो थोडंसं हा एक मुद्दा लक्षात घेऊन थोडंसं उद्याचं मार्गदर्शन व्हावं. ठीक आहे सर. सो थँक्यू व्हेरी मच. 9:15 वाजलेत. मी सरांबद्दलची एक पोस्ट आपल्या ग्रुपवरती पाठवणार आहे. आय होप की सर्वांनी छान पद्धतीने त्यांच्या सरांबद्दलच्या आजच्या सेशन बद्दल तुम्ही व्यक्त व्हावं. याचा एक फायदा असा असतो की खरोखर ज्यांनी आज वेळ दिलाय तर त्यांनाही थोडंसं मनापासून खूप बरं वाटते, प्रेरणा मिळते. आणि सेकंड थिंग की आपल्या ज्या बाकीच्या मैत्रिणी आहेत ज्या कदाचित आज एनरोल झालेल्या नाही आहेत, तर त्या कदाचित उद्या आजच्या तुमच्या प्रतिक्रिया वाचून उद्यामध्ये त्या सहभाग घेतील. राईट. सो विन विन सिच्युएशन मध्ये आपण एकत्र काम करूया आणि एकत्र कमवूया. राईट ना. सो थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना उद्यासाठी शुभेच्छा. ठीक आहे. थँक्यू मच. थँक्यू सर. थँक्यू. मीटिंग संपली असं जाहीर करतो.